ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तो सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण थोडी चर्चा करूया। आज आपण विषय जो निवडलाय तो आहे की कशा प्रकारे आपण अं, अं, नेहमी आपण थोडा आपले विचार किंवा आपले तक्रारी करत असतो, पण ते योग्य आहे का? आणि जर ते योग्य नसेल तर मग आपण कशा प्रकारे स्वतःला बदलायला पाहिजे? तो जॉन एफ केनेडी हे एक व्यक्ती आहेत। जॉन एफ केनेडीचं एक खूप फेमस वाक्य आहे, डोंट आस्क व्हॉट द कंट्री हॅज डन फॉर यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर द कंट्री। देशाने तुमच्यासाठी काय केलंय त्याच्याबद्दल जास्ती विचार करू नका, तुम्ही देशासाठी काय करू शकता याच्याबद्दल जास्ती विचार करा। आपण आपल्या संदर्भात या वाक्याचा वापर करू शकतो, परमेश्वराने माझ्यासाठी काय केलंय याच्याबद्दल जास्ती विचार न करता आपण नेहमी विचार करू शकतो की आपण परमेश्वरासाठी काय करू शकतो, आपण परमेश्वरासाठी काय केलंय। तो स्वामी आणि सेवकाची ही योग्य भावना आहे। जेव्हा नरसिंहदेव प्रल्हादाला एक परीक्षा बघतात, ऍक्च्युली त्यांच्याकडून ती परीक्षा नाही आहे, पण प्रल्हादाला असं वाटतं की परीक्षा आहे। नरसिंहदेव तर म्हणतायत मी तुझ्यावर खूप खुश आहे, तर तुला माझ्याकडून काय पाहिजे, काय वरदान देऊ मी तुला? तर तेव्हा प्रल्हाद खूप छान गोष्ट सांगतात, एक म्हणतात ज्या स्वामीला आपल्या सेवकांना नियमितपणे काहीतरी लाच द्यायला लागते ते योग्य स्वामी नाहीयेत, आणि ज्या सेवकाला सेवा करताना काहीतरी फायद्याची अपेक्षा आहे तो योग्य सेवक पण नाही। तो या वाक्याद्वारे आपल्याला थोडं म्यूट करतो मी कोणाला तरी। या वाक्याद्वारे आपल्याला प्रल्हाद महाराज एक ओळख देतात। सेवकाची ओळख ही आहे की सेवक कुठल्या फायद्यासाठी किंवा त्याला काही मिळणार आहे या भावनेसाठी कधी स्वामींची सेवा नाही करत। तो का सेवा करतो? कारण तो सेवक आहे। सेवक सेवा करणार म्हणून तो सेवा करतो। त्याला फायदा नको, त्याला लाच नको, त्याला पगार पण नको। त्याला काय पाहिजे? फक्त सेवा करायचा, त्याचा स्वार्थ आहे सेवा करायचा, त्याचा फायदा त्याला वाटतो की चला मी माझ्या ओरिजिनल वास्तविक परिस्थितीमध्ये त्या स्थानामध्ये स्थित झालो। ते खूप छान आहे। ती खूप चांगली गोष्ट आहे। आज आपण जी चर्चा करणार आहोत, जस्ट एक मिनिट, पुन्हा कोणतरी मला ना थोडस हे करायला लागेल की नोबडी कॅन अनम्यूट, जस्ट होल्ड ऑन। येस। सो आपण एका व्यक्तीबद्दल आज चर्चा करणार आहोत, आणि आजच्या दिवसाशी या व्यक्तीचा खूप मोठा संबंध आहे। हे व्यक्ती आहेत भीष्म। आणि भीष्मांची स्टोरी काही प्रमाणात आपल्याला भागवतामुळे नाही तर महाभारतामुळे माहिती आहे। त्यांच्या जीवनात काय काय प्रसंग घडले ते आपल्याला महाभारतामुळे माहिती आहे। पण श्रीमद भागवतम आपल्याला भीष्म पितामहांच्या हृदयाबद्दल सांगतात, त्यांच्या मनात काय भावना होती ते सांगतात। तर त्याच्यावर पण आपण आज चर्चा करणार आहोत। भीष्म यांचा जन्म कसा झाला? ते एक शंतनू नावाचे महाराज होते, आणि शंतनू नावाचे महाराज
एकदा गंगा नदी जवळ जेव्हा गेले तेव्हा त्यांना एक खूप सुंदर महिला दिसली आणि त्यांनी त्या महिलेला विनंती केली की तुम्ही माझे पत्नी बनणार का म्हणून. तर ते म्हणाले मी नक्की पत्नी बनणार, पण माझी एक अट आहे की मी तुमची पत्नी झाल्यावर मी काय पाहिजे ते करणार आणि तुम्ही मला प्रश्न नाही विचारू शकत. तर यांना वाटलं करून करून काय करणार आहे ही, असं विशेष काय करणार आहे. तर म्हणून त्यांनी म्हटलं ठीक आहे. लग्न झाल्यानंतर खूप छान त्यांची वागणूक होती, खूप छान त्यांनी सगळी काळजी घेतली शंतनू महाराजांची. आणि जेव्हा त्यांना मूल झालं तेव्हा त्यांनी त्या बाळाला धरलं आणि त्या बाळाला जाऊन शेजारी गंगा नदी होती त्या गंगा नदीमध्ये वाहून टाकलं. आणि हे शंतनू महाराजांनी बघितलं की ही नवीन जन्मजात शिशूला घेऊन ही आई कुठे चालली बाहेर. पण लक्षात आलं की तिने ते नदीत वाहून टाकलं म्हणून. मग दुसरं बाळ झालं. दुसऱ्या बाळाला पण हिने हातात घेतलं आणि शंतनू महाराज काहीतरी प्रश्न विचारणार की बाळाला कुठे घेऊन चाललीस तू. तेवढं तिने लक्षात करून दिलं. तुम्हाला आठवतंय ना, लग्नाच्या आधी मी अट टाकली होती की मला काही प्रश्न नाही विचारायचे म्हणून. असे तिने 7 बाळ पाण्यात वाहिले आणि 8वं बाळ म्हणजे हे तर त्यांच्यासाठी असह्य झालं. आणि आता 8वं बाळ पण त्यांनी हातात घेतलंय आणि ते चाललेत आता त्या बाळाला घेऊन. आणि शंतनू महाराज परत बघतायत की काय चाललंय आणि पाण्यामध्ये ते वाहत टाकणार त्या बाळाला. तेवढ्या शंतनू महाराजांनी प्रश्न विचारला, हे सगळं काय चाललंय. तू बाळांना जन्म देते आणि कोण आई आहे की स्वतःच्या बाळांना ती पाण्यात टाकेल. मग तेव्हा गंगादेवीने सांगितलं, मी गंगा आहे आणि माझ्यामध्ये स्नान करून लोक पवित्र होतात. नाही, सगळेजण हरिद्वार ऋषिकेशला जाऊन स्नान करतील. आता तर कुंभमेळ्याला सगळेजण चालले का बरं, त्यांना पवित्र व्हायचंय, पापमुक्त व्हायचंय. मग गंगादेवीने सांगितलं जर मी गंगा आहे तर मी कसे काय पाप करू शकते. मग त्यांनी सांगितलं एकदा वर ग्रहांमध्ये 8 वसू असतात. तर त्यांचं पण एक स्थान आहे. वेगवेगळे गंधर्व, अप्सरा, किमपुरुष, देवता असे एक एक हे श्रेणी आहे. ते वसू म्हणून एक श्रेणी आहे, कॅटेगरी. पण त्या कॅटेगरीमध्ये 8 व्यक्ती असतात. तर एकदा हे 8 वसू आपल्या पत्नीसह काही अ, चांगल्या निसर्गामध्ये आनंद घेत होते. आणि तेव्हा त्यांना एक खूप सुंदर गाय दिसली. तर एक वसू होता, त्याचं कधी कधी नाव सांगितलंय प्रभास आणि कधी कधी त्याचं नाव सांगितलंय देव. तर हा जो वसू आहे याच्या बायकोनी त्या गायीला बघितलं आणि म्हणाले ही गाय इतकी छान आहे, या गायीला आपण घेऊन जाऊया. तर ऍक्च्युली त्याने तसं नव्हतं करायला पाहिजे. पण त्या प्रभास नावाच्या त्या वसूने आपल्या बायकोचं ऐकलं आणि त्या गायीला चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्या गायीचा संबंध होता वशिष्ठ ऋषींशी. आणि वशिष्ठ ऋषींशी संबंध असल्या कारणाने वशिष्ठ ऋषींना जेव्हा लक्षात आलं की हा माझ्या गायीला पळवतोय, कधी म्हणतात की त्यांच्याकडे जी सुरभी गाय होती तिची मुलगी होती ती, ज्या गायीला हे लोक पळवत होते. पण येन केन प्रकारेण वशिष्ठ ऋषींना जेव्हा लक्षात आलं तेव्हा वशिष्ठ ऋषींनी शाप दिला की तुम्ही चोरी करण्यामध्ये प्रवीण आहात आणि तुम्ही संस्कारी नाही आहात. तर मी तुम्हाला शाप देतो, तुमचा पृथ्वीवर जन्म होईल म्हणून तुम्हाला मनुष्य जीवन मिळेल. तर ते बाकीचे जे 7 होते ते म्हणाले आम्ही फक्त ते बघत होतो, आमच्या मनात इच्छा नव्हती चोरी करायची, फक्त आम्ही मुकाट्याने बघत होतो. काय सांगायचं, आपलाच मित्र जर काही करत असेल तर त्याला काय सांगायचं आपण. तर म्हणून मी काही जास्ती विचार करू शकलो नाही. तर त्या 7 वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की ठीक आहे काही क्षणासाठी तुमचा मनुष्य जन्म होईल आणि पटकन मग तुम्ही वसू रूपात याल. पण ज्याने ती भूमिका घेतली होती चोरी करायची, त्याला मात्र त्याची दीर्घकालीन शिक्षा मिळणार आणि तो मनुष्य जन्मामध्ये लांब काळासाठी राहणार म्हणून. तर ही आहे त्यांच्या जन्माची गोष्ट.
तर ते जे आठवे वसू आहेत त्यांना त्या आठव्या बाळाच्या रूपात जेव्हा आले तेव्हा गंगादेवी जेव्हा त्यांना पाण्यात टाकत होती तेव्हा शंतनू महाराजांनी प्रश्न विचारला आणि गंगादेवीने सांगितलं मी तुम्हाला सांगितलं होतं मला प्रश्न नाही विचारायचे पण तुम्ही मला प्रश्न विचारलाय आणि कारण तुम्ही मला प्रश्न विचारलाय मी आता या बाळाला घेऊन तुमच्या जीवनातून निघून जाणार आणि ती निघून जाते बाळाला घेऊन. शंतनू महाराज म्हणतात काय माझं नशीब मी बघू शकत नव्हतो या 7 लहान लहान बाळांची हत्या पण कसं तरी सहन केलं आणि आज 8व्या बाळाबद्दल प्रश्न विचारला तर बायको पण गेली आणि मुलगा पण गेला. गंगादेवी त्या लहान त्यांच्या मुलाला घेऊन जाते आणि स्वर्गामध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या व्यक्तींकडून त्यांना शिक्षण मिळतं. तो सनत कुमार आहेत ते वैराग्य आणि बुद्धीमध्ये खूप प्रवीण आहेत. त्यांच्याकडून त्यांना शिक्षण मिळतं. त्यांना शस्त्रविद्या मिळते. त्यांना दंडनीती कळते. काय योग्य काय अयोग्य याचं शिक्षण भीष्माचं पृथ्वीवर नाही झालं. त्यांचं ते झालंय वरच्या ग्रहांवर. तर त्याचं नाव जे आहे गंगादेवी त्याला नाव देते. त्याचं नाव होतं देवव्रत म्हणून. तर हे जे देवव्रत आहेत हे वरच्या ग्रहांवर सगळे शिक्षण वगैरे करतात आणि एक दिवशी शंतनू महाराज त्यांचा कोणी मुलगा पण नाही त्यांची कोणी बायको पण नाही ते एकदा नदी काठी येतात गंगा नदी काठी तर ते बघतात की गंगे नदीचा प्रवाह खूप कमी झालाय आणि जास्ती पाणी पण नाहीये गंगे नदीमध्ये. तर विचार करतात गंगे नदीचा प्रवाह कधी कमी होत नाही त्याचं पात्र कधी कमी होत नाही असं कशामुळे झालं. मग काय तर ते थोडे दूर जाऊन बघतात एक तरुण मुलगा आहे आणि त्या तरुण मुलाने बाणांचा बाणांची एक भिंत बांधली असते आणि त्या बाणांच्या भिंतीमुळे गंगा नदीचा प्रवाह त्यांनी कमी केला असतो. हे तर इम्पॉसिबल आहे हे अशक्य आहे. पण त्या मुलाकडे जेव्हा बघतात तो मुलगा इतका सुंदर असतो त्यांना लगेच त्यांच्या पत्नीची आठवण येते त्याचा चेहरा पत्नीसारखा मिळता जुळता असतो आणि बघतात की गंगा नदीचा जर कोणावर आशीर्वाद नसेल तर ही घटना होऊच शकत नाही. गंगा नदीचा प्रवाह तुम्ही थांबवू नाही शकत. तर त्यांना लक्षात येतं मोस्टली हा माझाच मुलगा आहे. तर जेव्हा त्या मुलाशी बोलतात तेव्हा विचारतात कुठून आहेस तर ते म्हणतात मी तर वरच्या ग्रहांवर राहतो वगैरे असं सांगतात. मग तेवढ्यामध्ये त्यांची आई पण तिथे उपस्थित होते आणि म्हणते की हाच देवव्रत आहे आपला मुलगा आणि हा आता मी तुम्हाला देते म्हणून. मग देवव्रत त्या दिवशीपासून आपल्या वडिलांसोबत राहतो. काही दिवसांनी एकदा मासेमारी जे लोक असतात कोळी लोक असतात त्यांची एक मुलगी असते सत्यवती म्हणून. तर ती सत्यवती इतकी सुंदर असते. एक दिवशी शंतनू महाराज त्यांना बघतात. शंतनू महाराजांना वाटतं आता एनिवे माझी कोणी पत्नी नाहीये. तो मुलगा तरुण असतो पण त्यांना पत्नीची इच्छा आहे. तर ते त्यांच्या वडिलांकडे जातात सत्यवतीच्या आणि म्हणतात मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. तर ते इतका तो चपळ असतो त्यांचे वडील आहे तो कोळी पण त्याची नजर किती मोठी आहे बघा. तो म्हणतो काय फायदा माझ्या मुलीचं लग्न करून कारण तुमचा जो ऑलरेडी मोठा मुलगा आहे गंगादेवीचा जो मुलगा आहे देवव्रत तो होणार. शंतनू महाराज म्हणतात मी तुला आश्वासन देतो सत्यवतीचं जर माझं लग्न झालं तर सत्यवती आणि माझ्या मुलाला मी पुढचा राजा बनवणार. तो तो वारसा मिळणार त्याला. निघून जातो शंतनू महाराज. तरी पण हा माणूस आता सत्यवतीचे जे वडील आहेत ते विचार करतायत करायचं का लग्न. तर लहानसा माणूस आहे पण लगेच बघा त्याचा लोभ किती मोठा आहे. त्याच्या मनात येतं चला आज तर माझ्या मुलाला राज्य मिळेल पण माझ्या मुलाच्या मुलाला राज्य नाही मिळत का माहितीये कारण माझ्या मुलीचा जो मुलगा आहे नातू आहे त्याचं वय तर आता कमी आहे. आता त्याचा जन्म होईल आणि देवव्रत हा तर तरुण आहे म्हणजे दुसरी पिढी जेव्हा येईल तेव्हा देवव्रतच्या मुलाला प्राधान्य मिळेल कारण त्याचं वय जास्ती असणार आणि किती फरक असेल 20-25 वर्षांचा फरक आहे. देवव्रत ऑलरेडी तरुण आहे. तर त्याला किती लोभ सुटतो. तर ते परत एकदा जेव्हा शंतनू महाराज येतात थोडी विचारपूस करायला तेव्हा त्यांचे वडील म्हणतात माझी अजून एक अट आहे आज तर तुम्ही माझ्या नातवाला
सत्यवतीच्या मुलाला राजा बनवण्याचं तुम्ही कबूल करताय. पण त्या दुसऱ्या पिढीमध्ये काय होणार? तर शंतनू महाराजांना लक्षात येतं की याचा लोभ खूप जास्ती आहे, याला खूपच जास्ती इच्छा आहेत. तर शंतनू महाराज म्हणतात ठीक आहे, सोडून द्या म्हणून. आणि शंतनू महाराज एकदम खिन्न भावनेमध्ये घरी येतात. तर जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांचे मुलगा आहे, हा देवव्रत, हा बघत असतो. पण तो काय झालं वडील? तो म्हणाले काही नाही, काही नाही, काही नाही. त्यांना लक्षात येतं इतक्यामध्ये माझे जे वडील होते ते खूप खुश असायचे, आणि आज काय झालं माझ्या वडिलांना, एवढे का ते दुःखी दिसतात? तर त्यांना त वरून ताकभात समजतो, आणि सत्यवतीच्या वडिलांना जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात की काय झालं. तर ते सांगतात असं. तर लगेच एका क्षणामध्ये आपल्या वडिलांना सुखी करण्यासाठी देवव्रत म्हणतो मी तर राजा बनणारच नाहीये, पण माझा मुलगा राजा बनेल की नाही बनेल या भावनेने तुम्ही माझ्या वडिलांना दुःख देताय. तर मी आज एक व्रत घेतो की मी आज जन्म लग्न नाही करणार आणि मी ब्रह्मचारी राहणार म्हणून. तर आश्रमामध्ये जर आपण राहतोय तर ब्रह्मचारी राहणं एका अर्थाने सोपं आहे. पण एका राज्याच्या महलात राहणं, आजूबाजूला दास दासी सगळे आजूबाजूला आहेत, आणि त्या परिस्थितीमध्ये राहून स्वतःचं ब्रह्मचर्य मेंटेन करणं सोपं नाहीये. विचार करा ना, सगळे सुंदर दासदासी असतात महलामध्ये, आणि त्याच्यामध्ये राहून हा लग्न नाही करणार आहे, सोपी गोष्ट नाही. तर जेव्हा त्यांनी ते व्रत घेतलं तेव्हा आकाशातून त्यांच्यावर फुलं पडले आणि म्हणाले भीष्म भीष्म. संस्कृत भाषेमध्ये भीष्म या शब्दाचा अर्थ आहे की खूप काहीतरी कठीण गोष्ट, खूप क्लिष्ट काहीतरी गोष्ट, त्याला म्हणतात भीष्म. आणि त्या सत्यवतीच्या त्या लोभी वडिलांना एक आश्वासन मिळायला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये जर काही अ, विचार असतील तर ते पण नष्ट व्हायला पाहिजेत, म्हणून त्यांनी काय म्हटलं, मी केवळ राजा बनणार नाही असं नाही. म्हणजे ठीक आहे, मी पद नाही घेणार, पण नेहमी काहीतरी खुसपट काढणार, असं असतं ना. जेव्हा दोन लोक आहेत आणि एक व्यक्ती काहीतरी मोठं करतो तर दुसरा व्यक्ती काहीतरी खुसपट काढतो, तर म्हणतात मी राजा बनणार नाही, मी लग्न नाही करणार, आणि तुमच्या मुलीच्या पिढीला नेहमी सेवा करणार. ठीक आहे, म्हणजे खुसपट पण नाही काढणार, बाजूला बसून फक्त त्यांच्या ज्या चुका आहेत त्या फक्त इंटरनेटवर नाही टाकणार. नाही, मी प्रामाणिकपणे त्यांची सेवा करणार. तर अशा प्रकारे ते लग्न झालं. शंतनू महाराजांना सत्यवतीकडून दोन मुलं पण झाली. एकाचं नाव होतं चित्रांगद आणि एकाचं नाव होतं विचित्र वीर्य म्हणून. तर शंतनू महाराज मग काही दिवसांनी, कारण वय त्यांचं वाढलं होतं भरपूर, तर शंतनू महाराज या जगातून गेले. शंतनू महाराज जगातून गेले तेव्हा सत्यवती तर तरुणच होती, सत्यवती खूप सुंदर पण होती. तर सत्यवतीला बघून एक दुसऱ्या देशाचा राजा होता, तो सत्यवती प्रती आकर्षित झाला आणि त्याने सत्यवतीसाठी एक प्रपोजल पाठवलं. एनिवे, तू तरुण आहेस आणि तुझे म्हातारे नवरे जे आहेत शंतनू महाराज ते या जगातून निघून गेले, तर तू आता माझ्याशी लग्न करू शकतेस. काहीच दिवस झाले होते, आणि त्या काहीच दिवसांमध्ये विचार करा की असा प्रपोजल जर कोणाला तरी एका विधवा महिलेला देतोय तर त्या बिचाऱ्या विधवा महिलेची काय परिस्थिती होईल. तर म्हणून शंतनू महाराज गेल्यानंतर ही जी परिस्थिती झाली आहे, तर त्याच्यामध्ये भीष्माला जेव्हा कळलं तेव्हा भीष्म गेले आणि आपल्या आईच्या सुरक्षिततेसाठी, सावत्र आई आहे आणि त्या सावत्र आईनी त्यांच्या जीवनामध्ये जेव्हापासून प्रवेश केलाय तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे कष्टच झाले, पण सावत्र आईच्या रक्षणासाठी भीष्म गेले तिकडे आणि त्या राजासोबत युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं. आणि आले आणि म्हणाले आई तू काळजी करू नको, तुझ्याकडे कोणी वाईट नजरेने जर बघितलं तर मी त्याला मारीन. या घटनेने काय झालं, सत्यवतीला लक्षात आलं की हा मुलगा किती प्रामाणिक आहे. ऍक्च्युली माझं याच्या वडिलांशी लग्न झाल्यामुळे याच्या जीवनामध्ये कितीतरी कष्ट आले, पण आज जेव्हा माझ्याकडे कोणी चुकीच्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा यांनी जाऊन त्या व्यक्तीला मारलं. तर त्या दिवशीपासून सत्यवती आणि भीष्म यांच्यामध्ये खरोखर एका प्रेमाचं, आईचं आणि मुलाचं नातं सुरू झालं. ती खूप चांगली गोष्ट झाली. तो चित्रांगदा होता, तो मोठा मुलगा होता. चित्रांगदा एकदा
काही जंगलात स्नान वगैरे करायला गेला होता. तर तेव्हा वरच्या ग्रहांवर जसं मी म्हटलं वसू राहतात, तसं काही गंधर्व पण राहतात. ते एका गंधर्वाच्या राजाचं नाव होतं चित्रांगदा म्हणून. तर तो चित्रांगदा जेव्हा या भूमीवर आला, पृथ्वीवर आला, तेव्हा त्याला लक्षात आलं की इथे पण एक माणूस आहे ज्याचं नाव आहे चित्रांगदा. तर तो म्हणाला, मी कुठे मोठा गंधर्व आणि मी गंधर्वांचा राजा चित्रांगदा, आणि तुझ्यासारख्या साधारण एका मनुष्याचं पण नाव चित्रांगदा, जर लोकांनी तुझे काही गोष्टी ऐकले तर म्हणतील, अरे ते चित्रांगदा नावाचे गंधर्वांचे राजा ते असं सगळं करतात, माझी इज्जत खराब होईल. तर त्या चित्रांगदाने काय केलं असेल, या सत्यवतीच्या मोठ्या मुलाला ठार मारलं. का? तर आमचं नाव एकच आहे, आणि यांनी जर काही चूक केली, यांनी काही साधारण गोष्ट केली तर माझं नाव खराब होईल म्हणून. आणि कारण हे वरच्या ग्रहाचे होते, तर भीष्म त्याला काही करू नाही शकले. मग लहान भाऊ होता विचित्र वीर्य. हा विचित्र वीर्य होता, हा लहानपणापासूनच नेहमी आजारी असायचा. त्याच्यामध्ये काही जास्ती शारीरिक बळ नव्हतं. तर जेव्हा विचित्र वीर्य राजा बनला, कारण अट तशी होती, मग विचित्र वीर्य राजा बनल्यावर आता तो येताचा वीक आहे. तो ना कुठल्या तरी स्पर्धेत जाऊन स्वतःच्या बळावर आपल्या पत्नीला तो कमवू नाही शकत. जसं अर्जुन आहेत, श्रीकृष्ण आहेत, यांनी कसं स्वतःच्या बळावर ते केलंय, तसं नाही करू शकत. मग काय करायचं? तर काशीराज, काशीचा राजा होता, त्याच्या 3 मुली होत्या. त्यांचं नाव होतं अंबा, अंबिका आणि अंबालिका. यांच्या स्वयंवरामध्ये भीष्म गेले, आणि भीष्म तिकडून त्याच्या 3 मुलींना हातात धरले आणि घेऊन आले. आणि तिथे कोणाची हिंमत नाही झाली भीष्माशी युद्ध करण्याची. फक्त एक माणूस होता शल्य म्हणून, तो उठला आणि त्यांनी भीष्माला रोखलं. पण भीष्माने त्याला युद्धामध्ये पराभव दिला आणि त्या 3 मुलींना घेऊन आला. जेव्हा या 3 मुलींना घेऊन आला, त्याच्यातली जी अंबा होती ती खूप रडत होती. ते म्हणाले, अरे तू का रडते? पूर्ण पृथ्वीचा राजा, हस्तिनापूरचा राजा आहे, आणि त्याच्याशी तुझं लग्न होणार आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? तर ती म्हणाली, ऍक्च्युली माझं प्रेम आहे ते शल्यशी, आणि आता कसं झालं, तुम्ही मला इथे घेऊन आले, तर आता माझं शल्यवर प्रेम आहे, तर माझं लग्न त्याच्याशी व्हायला पाहिजे होतं म्हणून. जेव्हा भीष्माला लक्षात आलं, तेव्हा भीष्माने काही काळजी करू नको, मी तुला पुन्हा वापस सोडून येतो. तर त्याने तिला वापस सोडलं. तर तेव्हा शल्यनी काय म्हटलं, हे बघ, तुझं माझ्यावर प्रेम आहे वगैरे ठीक आहे, पण सगळ्यांच्या समोर त्या भीष्माने तुला हाताला हात धरला आणि तुला रथावर बसून घेऊन गेला. आता अशा मुलीशी मी कुठे लग्न करणार? मी नाही लग्न करणार. तर ती अंबा तिला रिजेक्ट केलं. तर ती परत आली भीष्माकडे आणि भीष्माला म्हणाली, तुम्ही मला हात लावला त्याच्यामुळे त्यांनी मला रिजेक्ट केलं, आणि आता माझा प्रियकर जो माझ्याशी लग्न करणार होता तो माझ्याशी लग्न नाही करणार आहे. आता तुम्हाला माझ्याशी लग्न करायला लागेल, कारण मला आता कोण स्वीकार करणार आहे? तुम्ही सगळ्या जगासमोर त्या सभेमध्ये माझ्या हाताला तुम्ही हात लावला, माझ्या शरीराला तुम्ही स्पर्श केला, आता माझ्याशी कोणी लग्न नाही करणार आहे, तुम्हाला लग्न करायला लागेल. तर ते तर म्हणाले, मी नाही लग्न करणार, मी तर शपथ घेतली. तर अंबानी शोधून काढलं यांचे गुरु कोण आहेत. तर यांचे गुरु होते परशुराम. तर म्हणाले, मी परशुरामला जाऊन सांगते. त्यांनी परशुरामला जाऊन पूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाले, तुमचे शिष्य आहेत, त्याला मला हात लावायला कोणी सांगितलं होतं, पण त्यांनी हात लावून माझं आयुष्य बर्बाद केलं त्यांनी, त्याला आता माझ्याशी लग्न करायला लागेल. तर गुरु आपल्या शिष्याला म्हणतात, तू हिच्याशी लग्न कर, हिचं नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. ते म्हणतात, मी तर शपथ घेतली आहे, मी काही लग्न करणार नाही म्हणून. तर विचार करा, परशुरामांनी 21 वेळा सर्व क्षत्रियांना नष्ट केलंय, त्यांची काय शक्ती असेल. या परशुराम आणि या भीष्माचं जेव्हा युद्ध सुरू झालं, 23 दिवस युद्ध सुरू होतं, पण 23 दिवसांमध्ये दोघांमधून कोणी नाही जिंकलं. मग 24व्या दिवशी भीष्माने एक पशुपात अस्त्र काढलं, आणि त्या पशुपात अस्त्राचा वापर आता परशुरामवर करणार होते. पण हे तर भीषण झालं असतं एकदम. तर नारद मुनी आणि इतर साधू संत तिकडे आले आणि त्यांनी विनंती केली की कृपया परशुराम यांच्यावर तुम्ही तो पशुपात अस्त्र वापरू नका. आणि तेव्हा कुठे ते युद्ध थांबलं. पण परशुरामला पण लक्षात आलं की मी माझ्या शिष्याकडून जी अपेक्षा करतोय, माझा शिष्य ती काही अपेक्षा पूर्ण नाही करणार आहे.
तर ठीक आहे. तर आता अंबा म्हणते माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं काय. मग तिने तपस्या सुरू केली आणि त्या तपस्येमध्ये तिने स्वतःचा प्राण देऊन टाकला. पण तिच्या मनामध्ये एकच इच्छा होती, भीष्मामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, या भीष्माला मी उद्ध्वस्त करणार म्हणून. मग तिने पुढचा जन्म घेतला शिखंडी म्हणून. आणि त्या शिखंडीला भीष्म ओळखत होते, कारण तिने ती शपथ सगळ्यांच्या समोर घेतली होती आणि भीष्मासमोर पण घेतली होती. तर म्हणून तिचा चेहरा तो अंबासारखाच होता. तर नंतर तिने येऊन भरपूर त्रास दिला, ते आपण नंतर चर्चा करूया. मग आता अंबिका आणि अंबालिका त्यांचं लग्न विचित्र वीर्याशी झालं. पण लग्न होताच विचित्र वीर्य या जगातून निघून गेला, कारण तो नेहमी आजारी असायचा. मग आता आजारी अवस्थेमध्ये हे दोघांचं आता लग्न आहे, तर काय करायचं, काय परिस्थिती करायची आता याची. तर सत्यवती आहे. सत्यवतीचं शंतनू महाराजांच्या लग्नाच्या आधी एक पराशर मुनी आहेत. त्या पराशर मुनी आणि सत्यवतीचा एकेकाळी संबंध झाला होता. कारण पराशर मुनी हे खूप श्रेष्ठ एक ऋषी आहेत आणि सत्यवती त्यांना होडीमध्ये बसवून नदी पार करत होती. त्यांना अचानक का कोणास ठाऊक त्या सत्यवती प्रती खूप आकर्षण निर्माण झालं. जनरली हे पराशर मुनी होते, हे इंद्रिय नियंत्रण ठेवायचे. पण आज त्यांना त्या सत्यवती प्रती खूप आकर्षण निर्माण झालं आणि ते म्हणाले की मला तुझ्याशी संबंध ठेवायचा आहे म्हणून. तर ते म्हणाले पण आपलं तर लग्न पण नाही झालं, तर हे तर अशक्य आहे. तर ते म्हणाले तू काहीही काळजी करू नकोस. तर त्यांनी काय केलं, एक थोडंसं तिथे असं धुकं तयार केलं आणि तिथे एक छोट बेट होतं. त्या बेटावर त्या दोघांचं लग्न केलं त्यांनी आणि लग्नानंतर त्याच्यासोबत संबंध ठेवला त्यांनी. मग त्या संबंधातून एक त्यांना मुलगा जन्मला, त्याचं नाव होतं व्यास. तर व्यास ऋषी आहेत, ज्यांनी सर्व वेद निर्माण केले. त्यांना या जगामध्ये जन्म घेणं गरजेचं होतं आणि त्यांच्या जन्मासाठी पराशर मुनी जे नेहमी इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचे, त्यांना त्या सत्यवती प्रती आकर्षण निर्माण झालं आणि 2 क्षणांमध्ये त्या सत्यवतीने त्या व्यास ऋषींना जन्म पण दिला आणि जणू काही काही झालंच नाहीये अशी परिस्थिती झाली. तर हे जे व्यास ऋषी आहे त्यांचा असा दिव्य जन्म आहे, पराशर मुनींचा मुलगा आहे व्यास ऋषी. आणि त्यांचा जन्म एका द्वीपावर झाला. संस्कृत भाषेमध्ये बेटाला म्हणतात द्वीप. तर म्हणून त्यांचं नाव आहे द्वैपायन. म्हणून अनेक वेळा येतं कृष्ण द्वैपायन व्यास. तर हे आहेत द्वीपावर जन्मलेले, म्हणून त्यांचं नाव आहे द्वैपायन म्हणून. तर मग सत्यवती काय म्हणते, अरे माझा मुलगा तर यांना काही मूल देऊ नाही शकत, मग आता काय करायचं. तर मग तेव्हा भीष्म म्हणतात तुमचा अजून एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे व्यास ऋषी. तर व्यास ऋषींना जर आपण आवाहन केलं तर ते आपल्याला मदत करतील. तर जेव्हा व्यास ऋषींचा जन्म झाला होता तेव्हा त्यांनी आईला सांगितलं होतं, तुला कधीही माझी गरज लागली तर मला आवाहन कर आणि मी लगेच येईन म्हणून. तर त्या दिवशी मग गंगा नदी सत्यवतीने आपल्या व्यासला आवाहन केलं. तर व्यास ऋषी हे तर हिमालयामध्ये राहणारे कडक तपस्या करणारे एक ऋषी आहेत. तर त्यांचं शरीर कसं असेल, एकदम असं कडक आणि तपस्येमुळे असं थोडं विचित्र दिसणार. त्यांचा चेहरा पण आकर्षक नव्हता, सुंदर नव्हते ते दिसायला, कारण तपस्वी आहेत, ऋषीमुनी आहेत. त्यांच्या जटा आहेत, लांब केस आहेत, त्यांचे नख आहेत, इत्यादी इत्यादी. मग अंबा, अंबिका आणि अंबालिका. तर अंबाची गोष्ट सांगितली. मग अंबिका एका कमऱ्यात होती, तिथे व्यास ऋषी आले. तर अंबिकाने त्यांना बघूच नाही शकले ती, कारण त्यांचं ते असं भयानक तपस्वी रूप होतं. तर तिने डोळे बंद केले आणि तिने जेव्हा डोळे बंद केले तेव्हा व्यास ऋषींनी त्यांना जे मूल दिलं, ते मूल पण, कारण आईचे डोळे बंद होते तर ते पण, त्यांचे पण डोळे बंद होते त्या मुलाचे. आणि मग नंतर अंबालिका होती. अंबालिका सोबत जेव्हा संबंध ठेवण्यासाठी, कारण कुरु वंशाला पुढे नेणं गरजेचं होतं. तर म्हणून सत्यवतीच्या परमिशनने हे सगळं चाललंय. तर ही जी होती, ही तर त्यांच्या रूपाला बघून तिने डोळे नाही बंद केले, पण ती घाबरली. तशी आपण म्हणतो बघा,
की भीतीमुळे हा व्यक्ती याचा चेहराच पांढरा पडला. तर तशा प्रकारे अंबालिकाचा चेहरा पूर्ण पांढरा पडला. आणि अंबालिकाचा चेहरा पांढरा पडल्यामुळे तो जो मूल जन्मलं ते पण असं खूप कमजोर होतं आणि त्याचं शरीर पूर्ण पांढरं पांढरं होतं. तर पांढऱ्या रंगाला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात पांडू. तर म्हणून त्यांचं नाव पांडू आहे. आणि माता म्हणाले आता काय करायचं. तर अंबिकाची एक दासी होती, तिच्यासोबत पण व्यास ऋषींचा संबंध झाला. मग त्याच्यातून जे जन्मले त्यांचं नाव होतं विदुर. तशा प्रकारे हे तीन भाऊ होते, हे जन्मले आणि या तिघांचे वडील आहेत व्यास ऋषी. तर आपण भीष्मदेवांबद्दल चर्चा करतोय, आपण भीष्मदेवांकडे पुन्हा एकदा जाऊ. मग भीष्मदेवांना अंबानी धमकी दिली आणि त्यांच्या जीवनामध्ये जेवढे काही संकट आले ते न मागता आले. त्यांनी तर त्यांच्या वडिलांना काहीतरी देण्याची इच्छा केली होती. त्यांना त्यांना त्यांच्या वडिलांना काहीतरी चांगली एक पत्नी त्यांना द्यायची होती, म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ओढून घेतलं. आणि राजमहलामध्ये राहून ब्रह्मचार्याचं व्रत ठेवणं हे काही सोपं नाहीये. पण तरी पण त्यांनी हे सगळं केलं. अशा प्रकारे हे त्यांचं जीवन चाललंय. मग त्यांनी काय बघितलं, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी बघितलं की पांडू पण या जगातून निघून गेले. आणि पांडूची पत्नी आणि पांडूची मुलं यांना गांधारीची मुलं, धृतराष्ट्राची मुलं पदोपदी छळतायत, पदोपदी त्यांच्यावर अत्याचार करतायत. पण जेव्हा जेव्हा त्यांच्या विरुद्ध काहीतरी व्हायचं, भीष्माला खूप इच्छा व्हायची की आपण काही बोलायला पाहिजे. पण जेव्हा पण ते काही बोलायचे तेव्हा दुर्योधन हा महाशोषक व्यक्ती, महाशोषक व्यक्ती म्हणजे त्यांनी सर्वांचं शोषण केलं. आपल्या वडिलांच्या मनामध्ये जे पुत्र स्नेहाची एक भावना होती, माझा मुलगा म्हणून, त्याचं शोषण दुर्योधनाने केलं स्वतःच्या स्वार्थासाठी. त्यांचा एक लहान भाऊ आहे दुःशासन. दुःशासनाला आपल्या मोठ्या भावाप्रती खूप प्रेम होतं. तर म्हणून नेहमी मोठ्या भावासमोर यायचे. तर मोठ्या भावाने काय केलं, लहान भावाच्या त्या मोठ्या भावाच्या प्रती जो आदर आहे त्याचं नेहमी शोषण केलं. कर्ण आहे, कर्णाला मित्राची भावना होती दुर्योधनाप्रती, तर त्या मैत्रीचं शोषण केलं. गांधारीला पण एका मुलाप्रती स्नेह होतं, गांधारीच्या पुत्र स्नेहाचं शोषण केलं. तसंच अजून एका व्यक्तीचं पण दुर्योधनाने शोषण केलं, ते आहे भीष्म. त्याला माहिती होतं की भीष्माने शपथ घेतलीये, हस्तिनापुराच्या सिंहासनावर जो बसेल त्याच्या प्रती मी नेहमी वफादार राहणार म्हणून. तर जेव्हा जेव्हा भीष्माने कधी काही विरोध केला आणि सांगितलं की नाही हे योग्य नाहीये, लगेच दुर्योधन त्याने सांगितलं तुम्हाला आठवतंय ना तुम्ही शपथ घेतलीये म्हणून. विचार करा, तुम्ही असं म्हणतात अति आनंदात आणि अति दुःखामध्ये आपण कधी काही शपथ नाही घ्यायला पाहिजे, आपण काही वचन नाही द्यायला पाहिजे. का? कारण अति आनंदात आणि अति दुःखामध्ये आपली बुद्धी नीट चालत नाही. आणि आपण अशी काहीतरी शपथ घेऊ जी आपल्याला आयुष्यभर त्रास देईल. तर भीष्मदेव, परमेश्वर भीष्मदेवांना वापरतायत आणि आपल्याला एक धडा शिकवतायत. कधीही अति आनंदाच्या वेळी आणि कधीही अति दुःखाच्या वेळी आपण कधीही शपथ नाही घ्यायला पाहिजे, आपण कधीही कोणाला वचन नाही द्यायला पाहिजे. का बरं? कारण ते वचन, ती शपथ आपल्या शोषणाचं एक साधन बनू शकतो म्हणून. तसं आयुष्यभर त्यांच्या डोळ्यासमोर ते बघतायत की कोण योग्य भावनेचा आहे आणि कोण अयोग्य भावनेचा आहे. आणि अयोग्य भावनेचा माणूस जेव्हा जेव्हा योग्य भावनेच्या व्यक्तीवर शोषण करतोय, भीष्मदेव म्हणतायत की हे बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे, तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडाला एक कुलूप लावलं दुर्योधनाने. आणि त्या कुलूपाची ब्रँड कुठला होता त्या कुलूपाचा? होता, तुम्ही पूर्वी जी शपथ घेतलीये, शपथ ब्रँडचा कुलूप होता तो. आणि त्याच्या तोंडाला लावायचे. विचार करा, आयुष्यभर या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय घडलंय. त्यांची आई त्यांना वडिलांच्या ऍबसेन्स मध्ये, अनुपस्थितीमध्ये घेऊन गेली आणि त्यांना काहीतरी शिक्षण दिलं. मग त्यांना आईचं प्रेम मिळालं पण वडिलांचं प्रेम नाही मिळालं. त्याच्यानंतर त्यांना वडिलांना दिलं, मग आईचं प्रेम नाही मिळालं. मग वडिलांसाठी जेव्हा त्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं तेव्हा त्यांना एक घोर तपस्या करायची शपथ घ्यायला लागली. ते पण घेतली. ते करताना अंबानी त्यांना शाप दिला
परशुरामाशी त्यांना युद्ध करायला लागलं. आणि नंतर अंबा अजून एक जन्म घेऊन आली का मला भीष्माला उद्ध्वस्त करायचंय. आणि त्याच्यानंतर परत आता विचित्रवीर्याच्या दोन पत्नींचं काय करायचं, कुरुवंश पुढे कसं जाणार. ते तर लग्न नाही करू शकत, मग त्याच्यासाठी अंबा अंबिका अंबालिका, मग त्यांचं त्यासाठी मग व्यास देवांना आठवण करायची, मग व्यास देवांना समजावून सांगायचं. आणि मग एका अर्थाने थोडं ऐकायला पण ते बरोबर नाही वाटत ना, की पती आहेत विचित्रवीर्य पण व्यास ऋषी येऊन करतायत. तर हे सगळं भीष्मदेव सांभाळतात आणि या सगळ्यांचं फळ काय मिळालं त्यांना. आयुष्यभर चांगले कृत्य केले, आयुष्यभर चांगले विचार ठेवले, आयुष्यभर चांगली सेवा केली, त्याचं फळ काय मिळालं त्यांना. आयुष्यभर चांगलं करण्याचं फळ त्यांना हे मिळालं की जेव्हा जेव्हा त्यांनी चांगला सल्ला द्यायचा प्रयत्न केला त्यांच्या तोंडाला कुलूप लावलं आणि सांगितलं अजिबात काय बोलायचं नाही, गप गुमान उभे राहा आणि काहीही नाही तुम्ही करू शकत म्हणून. तर नेहमी मनातल्या मनात विचार करतायत, जर परमेश्वर या जगात नसते तर हे सगळं मी स्वीकार केलं असतं. पण मला एक माहितीये की सध्या जगामध्ये कृष्ण म्हणून जे व्यक्ती आहेत ते ऍक्च्युली आदी नारायण आहेत. ते नारायणाचे पण स्रोत आहेत. अशा प्रकारे या जगामध्ये नारायणाचे स्रोत श्रीकृष्ण असतानाही या पांडवांसोबत एवढा अन्याय होतोय, तर यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे, माझी आहे. तर म्हणून जेव्हा जेव्हा ज्या ज्या प्रमाणामध्ये त्यांना शक्य झालं तेव्हा तेव्हा ते प्रयत्न करायचे. दुर्योधनाला जर लक्षात आलं तर दुर्योधन लगेच कुलूप लावायचा आणि त्यांच्या मनातल्या मनात त्यांना वाईट वाटायचं की मी त्या काळी ती शपथ का घेतली आणि त्याच्यामुळे या चांगल्या धार्मिक पांडवांचं शोषण होत आहे. तर त्यांचं शोषण बघणं हे भीष्माचं किती मोठं शोषण असेल. द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याची जेव्हा एक अटेम्प्ट केला, प्रयत्न केला, ते बघणं भीष्मासाठी, ज्याला अं, ब्रह्मचर्याचं काय व्हॅल्यू आहे ती माहिती आहे, त्याच्यासाठी ते किती मोठं शोषण असेल. मनातल्या मनात किती मानसिक त्रास होत असेल या व्यक्तीला आयुष्यभराचा. पण ते कुठे जाऊन संपलं, ते जाऊन संपलं महाभारताच्या युद्धामध्ये. सुरुवातीला महाभारताचं युद्ध सुरू होईल तेव्हा अर्जुनाने काही बाण मारले आणि ते बाण भीष्माच्या रथाच्या समोर येऊन जमिनीमध्ये फसले. तर तेव्हा दुर्योधन म्हणतोय हा काय नेम चुकला की काय, याला काय अक्कल आहे की नाही अर्जुनाला. तेव्हा भीष्म म्हणाले त्याने तो जो बाण मारला तो दुरून माझा आशीर्वाद घेतोय. तसंच त्याने द्रोणाचार्यांच्या समोर पण अर्जुनाने एक बाण मारला, तो त्या रथाच्या समोर येऊन पडला. तर ते बेसिकली नमस्कार करायची ती पद्धत आहे जेव्हा आपण दूर असतो तेव्हा. तर तेव्हा भीष्माने सांगितलं विजयी भव म्हणून. तर भीष्माने काय केलं, आशीर्वाद दिला की तू विजयी हो. पण तू विजयी होण्यासाठी यांना काय करायला लागेल, यांचा तर पराभव व्हायला लागेल. तर आपल्याला वाटेल की म्हणजे यांनी काही नीट युद्ध नाही केलं वाटतं, यांनी एकदम अनइंटरेस्टेड डिसइंटरेस्टेड युद्ध केलं की काय, नाही, यांनी खूप इंटरेस्टने युद्ध केलं. एकदा दुर्योधनाने युद्धामध्ये आरोप केला भीष्मांवर, तुम्ही अजिबात नीट काही युद्ध नाही करत आहात आणि मला असं वाटतं की आम्ही हे युद्ध कधीच जिंकणार नाहीये कारण तुम्ही तर योग्य काही युद्धच नाही करत आहात. त्या दिवशी भीष्माला लक्षात आलं, मी जी शपथ घेतली होती की हस्तिनापुराच्या राजसिंहासनाप्रती मी वफादार आहे, त्याच्यावर आज संशय होतोय का. भीष्मदेवांनी 5 बाण काढले आणि सांगितले या 5 बाणांनी मी उद्या 5 पांडवांना ठार मारीन आणि हे घे तुझ्याकडे ठेव हे 5 बाण. जर तुला असं वाटत असेल की मी वफादार नाहीये, आज मी शपथ घेतली की मी उद्या 5 पांडवांना मारीन म्हणून. मग तेव्हा काय होतं, तेव्हा दुर्योधन ते 5 बाण घेऊन जातो आणि आपल्या शिबिरात झोपतो. त्या दिवशी श्रीकृष्णांना झोप येत नाही कारण श्रीकृष्णांना माहितीये जर भीष्माने शपथ घेतली तर ते शपथ पूर्ण करतात आणि उद्या कदाचित हे 5 पांडवांवर आक्रमण होईल. मग तेव्हा अर्जुन झोपलेला असतो, श्रीकृष्ण अर्जुनाकडे जातात आणि म्हणतात अरे उठ, काय झोपतोस का रे, तुला आठवतंय एकदा तू दुर्योधनाचे प्राण वाचवले होतेस. तर हे वनवासात असताना एकदा
द्वैतवन नावाची जागा होती आणि त्या द्वैतवनामध्ये एका तळ्याच्या शेजारी पांडव राहत होते. आणि त्यांना म्हणतात ना काय, आगीमध्ये तेल घालणं. तर दुर्योधन काय विचार करतोय, अरे या 5 पांडवांना आपण 12 वर्षांचा वनवास दिला, पण अजून त्यांना कसा त्रास देता येईल. त्यांनी काय केलं, ज्या तळ्याच्या शेजारी पांडव वनवास करत होते त्या तळ्याच्या शेजारी यांनी एक खूप मोठं फार्म हाऊस सारखं बांधलं. जसे श्रीमंत लोक कसे गावामध्ये खूप मोठा बंगला बांधतात, तर आहे ते जंगलामध्ये, पण तिथे गार्डन वगैरे थोडं नैसर्गिक वेगळे एक वातावरण निर्मिती करतात. तसं दुर्योधनाने काय केलं असेल, तळं होतं, तळ्याच्या त्या बाजूला सगळे पांडव आपले बिचारे तपस्या करतायत द्रौपदी सोबत, आणि तळ्याच्या या बाजूला त्यांनी खूप मोठा फार्म हाऊस बांधला. तर महाभारतामध्ये त्याचं वर्णन आहे. खूप सारे झाडं तोडले वगैरे वगैरे, आणि सगळे त्याच्यामध्ये सोयी सुविधा होते. पण बेसिकली ते कशासाठी बांधलं होतं, की यदा कदाचित हे लोक खुश असतील तर यांना थोडं जळायला पाहिजे, यांना मिरची लागायला पाहिजे बघा. का, तर कसं, आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. जर डोळ्यांना शहरातला महाल दिसतच नसेल, तेव्हा पांडव विसरतील की आपण पण महालात राहत होतो. तर दररोज तुम्ही राहताय जंगलामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आहे तपस्या, पण मी बघा कुठे राहतोय. तर त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची अं, लावायला हा दुर्योधनाने काय केलं असेल, जंगलामध्ये जाऊन त्यांनी ते फार्म हाऊस बांधला, एका अर्थाने एक महाल बांधला. तर ते तळ्यामध्ये जेव्हा स्नान करायला गेला एकदा, तेव्हा तिथे गंधर्व आले होते स्नान करण्यासाठी. तर गंधर्वांनी त्याला सांगितलं, ही वेळ तुमची नाही आहे, ही वेळ आमची आहे स्नान करायची. तर दुर्योधनाला कुठे की नम्रताची गोष्ट कळते. तर दुर्योधन म्हणाला, नाही नाही, मी इथला राजा आहे आणि मी आता स्नान करणार. तर मग गंधर्वांसोबत त्यांचं युद्ध झालं. आणि जेव्हा युद्ध झालं तर त्याच्यामध्ये दुर्योधन हरला. तर मग दुर्योधनला त्यांनी बंदी बनवलं. मग तेव्हा आपल्या कर्ण महाशय तिथून पळून गेले. शकुनी तिथून पळून गेला, दुःशासन तिथून पळून गेला. का, तर गंधर्वांसोबत युद्ध कोण करणार. तर ती बातमी 2 सैनिकांनी जाऊन युधिष्ठिराला सांगितली, कारण तो तळ्याच्या तिथेच होता. तर हे ऐकून भीम काय म्हणतो, भीम म्हणतो आपल्याला जे काम करायचं होतं ते गंधर्वांनी केलं, चांगली गोष्ट आहे. तर तेव्हा युधिष्ठिर महाराज काय म्हणतात, खूप चांगली आपल्याला एक शिकवण देतात. युधिष्ठिर महाराज म्हणतात, जेव्हा बाहेरून कोणतरी आपल्यावर आक्रमण करतो तेव्हा आपण 105 आहे, आणि जेव्हा आतमधल्या आतमध्ये कधीतरी आपली काहीतरी बिनसतं तेव्हा आपण 5 आहे आणि ते 100 आहे. तर ही शिकवण अनेक वेळा आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण लागू होते, की आपापसांमध्ये कधी कधी आपली काही गैरसमज असते, काही आपल्याला काहीतरी बिनसलेलं असतं, काही काही गोष्टी एकमेकांच्या पटत नाहीत आपल्याला. पण बाहेरच्या माणसाने जर आपल्याला त्रास द्यायचं ठरवलं तर आपण एकत्र येऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे. भलेही आपापसांमध्ये आपले काहीतरी छोटे मोठे भांडणं असतील. तर भीमाने सांगितलंय की अरे मरू दे त्या दुर्योधनाला, चांगली आता अद्दल घडली त्याला. पण युधिष्ठिर म्हणतात की नाही, तुम्ही, तू आणि अर्जुन जा आणि त्या गंधर्वाशी युद्ध करा आणि दुर्योधनाला मुक्त करा. तर त्यावेळेस भीम आणि अर्जुन जातात. तर तो जो गंधर्व आहे तो अर्जुनाला बघून म्हणतो, मला तर आयुष्यभरामध्ये एकच इच्छा होती की अर्जुनाचं दर्शन घ्यायचं. कारण मी नेहमी ऐकायचो की अर्जुन हे श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे. तर आज मी खुश झालो, मला तुमच्याशी युद्ध नाही करायचंय, हा घ्या दुर्योधन म्हणून. तर भीम आणि अर्जुनामुळे दुर्योधन सुटला होता. तर तेव्हा दुर्योधनाचा प्राण वाचला होता, इज्जत वाचली होती. तर तेव्हा दुर्योधन काय म्हणाला होता अर्जुनाला, तुला जर माझ्याकडून काही लागलं तर सांगशील मला. तर अर्जुन म्हणाला, मला काही नकोय तुझ्याकडून. तर आज रात्री श्रीकृष्ण शिबिरात जातात आणि अर्जुनाला उठवतात आणि म्हणतात, अर्जुन उठ, तुला आठवतंय त्या त्या प्रसंगी दुर्योधनाने तुला सांगितलं होतं की माझ्याकडून तुला एक काहीतरी इच्छा पूर्ती होईल म्हणून. आज रात्री आत्ताच्या आत्ता ताबडतोब दुर्योधनाच्या शिबिरात जा आणि दुर्योधनाला सांग, भीष्माने तुला जे 5 बाण दिलेत ते मला पाहिजे. अर्जुन म्हणतो, कुठले बाण, आणि भीष्माने 5 बाण दिले तर मी काय करू. तर मी जे म्हणतो ते कर. मग अर्जुन गेला अर्ध्या रात्री दुर्योधनाकडे आणि म्हणाला, तुला आठवते तुला मी मुक्त केलं होतं त्या गंधर्वांकडून. हो. तेव्हा तू मला म्हणाला होतास की एक इच्छा पूर्ती करेल. हो. मग आता तो दिवस आलाय, मला भीष्माने काहीच वेळा आधी तुला जे 5 बाण दिले ते मला दे म्हणून.
म्हणाले, अरे याला कोणी सांगितलं? आणि ते जर बाण मी अर्जुनाला दिले तर मग उद्या भीष्माने जी शपथ घेतली होती की या 5 पांडवांना मी उद्या ठार मारीन, त्याचं काय होणार? त्यामुळे ते काय मला माहिती नाही, मला श्रीकृष्णाने सांगितलं तुला 5 बाण म्हणजे हा कृष्ण आहे ना, हा काय त्रास देतोय मला म्हणून. तर आता काय करणार? त्याने तर शपथ घेतली होती दुर्योधनाने. तर ते 5 बाण त्यांनी अर्जुनाला दिले. दुसऱ्या दिवशी भीष्म म्हणतो ते 5 बाण दे माझे, आणि आज मी पांडवांना मारणार. दुर्योधन म्हणाला, काय माहितीये का तुम्हाला, काल रात्री अर्जुन आला होता आणि अर्जुन म्हणाला की मला कृष्णाने सांगितलंय की ते 5 बाण मागायचे, तर मी 5 बाण द्यायला लागले त्याला. भीष्म म्हणाले, माझं नाव आहे भीष्म कारण मी शपथ घेतो, आणि ती शपथ मी काहीही झालं तरी तोडत नाही. आणि श्रीकृष्णांनी माझी शपथ तोडायला लावली काय, आता बघ मी श्रीकृष्णांची शपथ तोडायला लावतो की नाही. आणि त्या दिवशी भीष्माने अर्जुनावर इतका जोरात हल्ला बोल केला, कारण त्यांना माहिती होतं श्रीकृष्णांना जर त्रास द्यायचा असेल तर श्रीकृष्णांना आक्रमण नाही करायचं. श्रीकृष्णांना आक्रमण करून काय फायदा नाही. श्रीकृष्णांना जर त्रास द्यायचा असेल तर त्यांच्या भक्तांना त्रास द्यायचा. जर मी त्या दिवशी अर्जुनावर खूप जोरदार हल्ला केला, श्रीकृष्ण तिथे मध्ये येतील आणि त्या हल्ल्याला वाचवण्यासाठी अर्जुनाची मदत करायला येतील म्हणून. तर म्हणून फुल एनर्जीनी त्या दिवशी भीष्माने अर्जुनाला अटॅक केला, आणि तसंच झालं. आता अर्जुनावर बाण चालवतील आणि त्याला ठार मारतील, तेवढ्या श्रीकृष्णाला ते बघवल्या नाही गेलं. श्रीकृष्णाने काय केलं, लगेच रथावरून खाली उतरले. एक दुसरा तुटलेला रथ होता, त्या रथाचं एक चाक पडलं होतं, त्या चाकाला हातात घेतलं श्रीकृष्णांनी आणि भीष्म देवांवर धावून गेले आणि म्हणाले, माझ्या भक्ताला त्रास नाही व्हायला पाहिजे. तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, कौंतेय प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यती. हे कौंतेय, तू घोषणा कर की श्रीकृष्णांचा भक्त कधी नष्ट नाही होत का? कारण मी जर ती घोषणा केली तर लोक म्हणतील श्रीकृष्ण लहानपणी पण खूप खोटं बोलायचे. त्यांना विचारायचे की अरे तुम्ही लोणी खाल्लं का, तर म्हणे नाही मी नाही लोणी खाल्लं. तर ते कृष्ण जर आज आश्वासन देत आहेत माझ्या भक्ताचा कधी नाश होणार नाही, तर आम्ही त्याच्यावर विश्वास नाही करणार. पण श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना पूर्ण जगाला माहिती आहे की माझे भक्त मला किती प्रिय आहेत. जर तू काही घोषणा केलीस तर त्या घोषणेला राखून ठेवण्यासाठी मी नेहमी माझे प्रयत्न करणार, हे पण जगाला माहिती आहे. तर तू घोषणा कर, नमे भक्त प्रणश्यती म्हणून. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी काय केलं, त्यांनी जी शपथ घेतली होती, मी शस्त्र नाही उचलणार, मी अस्त्र नाही उचलणार, त्यांनी ते एक रथाचं चाक घेतलं आणि भीष्मांवर अटॅक केला. भीष्म म्हणाले, हेच तर दृश्य मला बघायचं होतं. कशा प्रकारे परमेश्वर, जे परम सत्य आहेत, परम सत्य परमेश्वर आपली शपथ तोडतील आणि एका अर्थाने खोटारडेपणा पण करतील, पण आपल्या भक्ताला इजा पोचू देणार नाही, आपल्या भक्ताचं संरक्षण करणार म्हणून. तर म्हणून भीष्म आहेत, यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला जो स्वभाव होता की एकदा त्यांनी जर शपथ घेतली तर ती शपथ ते राखून ठेवतात, तो त्यांनी पूर्ण केला. आणि त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णांची शपथ तुटली. विचार करा की हे भीष्म किती भीष्म असतील आणि त्यांनी त्या शपथीला किती धरून ठेवलंय. श्रीकृष्णाने त्यांची शपथ तोडायला लागली. मग 10व्या दिवशी असा प्रसंग आला की भीष्म हे सेनापती होते. तर सेनापती जर स्ट्रॉंग असतील तर मग सेनेला काही करू शकत नाही, त्यांना पाडणं गरजेचं होतं. मग काय करायचं? मग तेव्हा शिखंडीने म्हटलं, मी अंबा आहे, तुम्ही मला पुढं करा. आणि भीष्मदेव आहेत, ते कधीही महिलेवर, एका स्त्रीवर कधी हल्ला नाही करणार, त्यांचे पण काही तत्व आहेत. तर मला बघून ते हल्ला नाही करणार, बघा तुम्ही. हा एकच मार्ग होता भीष्मांना मारायचा. ज्यांनी परशुरामाला पराभव दिला युद्धामध्ये, त्याला अर्जुन कसं काय हरवणार? तर शिखंडीला समोर ठेवलं आणि भीष्माने आपला बाण, आपले धनुष्य खाली ठेवले, म्हणाले मी या महिलेशी लढाई नाही करू शकत. आणि मग त्या परिस्थितीमध्ये अर्जुनाने शिखंडीच्या पाठीमागून त्यांना इतके बाण मारले की म्हणतात त्यांच्या शरीरामध्ये इतके बाण गेले, 2 बाणांच्या मध्ये बोट टाकायला जागा नव्हती, इतकं त्यांना पूर्ण रक्तबंबाळ केलं. आणि अशा प्रकारे ते भीष्म, ज्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं, ते असे खाली पडले आणि बाणांच्या बिछाण्यावर झोपले होते. प्रत्येक कणाकणामध्ये बाण गेला होता, किती त्यांना वेदना होत असेल विचार करा. पण त्या वेदनेमध्ये पण त्यांनी इच्छा
असूनही मृत्यू नाही स्वीकारला त्यांनी. का? कारण त्यांचं आयुष्यभर जे शोषण झालं होतं, त्या शोषणाला त्यांना बंद करायचं होतं. त्यांचं काय शोषण झालं होतं? त्यांचं आयुष्यभराचं शोषण हे झालं होतं, पांडवांवर नेहमी वाईट अत्याचार झाला होता आणि ते वाट बघत होते. श्रीकृष्णांनी आता त्यांची शपथ तोडली अर्जुनाचं संरक्षण करण्यासाठी. बास, महाभारताच्या युद्धाचा निकाल आता काय लागणार आहे माहितीये? अर्जुन विजयी होणार आहे, युधिष्ठिर विजयी होणार आहे आणि दुर्योधन मरणार आहे. मला तो दिवस बघायचा आहे. इतके वर्ष माझं शोषण झालं, इतके वर्ष माझ्या जिभेला कुलूप लावलं होतं माझ्या शपथीचं. पण आता श्रीकृष्ण उभे झालेत. आता श्रीकृष्ण काही सहन नाही करत आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये नक्की पांडव जिंकतील. मला त्यांना विजयी बघायचंय. आणि असंच झालं. 10व्या दिवशी यांना पाडलंय भीष्माला. पण भीष्माने प्राण नाही सोडले. एवढ्या वेदना, शारीरिक वेदना सहन केल्यात त्यांनी. पण त्यांच्यासाठी शारीरिक वेदना सहन करणं काही मोठी गोष्ट नाही का? त्यांनी दररोज अपमान सहन केलाय. जर दररोज कोणाचा अपमान होत असेल आणि कोणाकडून? मोठ्यांकडून नाही, समवयीन व्यक्तीकडून नाही, तुमच्या नातवाकडून. तुमचा नातू रोज तुमचा अपमान करतोय आणि तुमच्या तोंडाला कुलूप लावतोय. विचार करा, ज्या व्यक्तीचा रोज अपमान झालाय, त्याचा रोज मृत्यू झालाय, त्याला या बाणांच्या टोकांचा काही फरक नाही पडत. आणि अशा परिस्थितीमध्ये 18व्या दिवशी युद्ध समाप्त झालं. पांडव जिंकले. युधिष्ठिर महाराज राजा घोषित झाले. आणि त्याच्यानंतर आजच्या दिवशी, मकर संक्रांतीच्या दिवशी, उत्तरायण जेव्हा सुरू होतं त्या दिवशी, श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले, तुम्ही राजे झाले, पण एक गोष्ट आपली महत्वाची बाकी आहे. तुम्ही आता सगळ्या दाग दागिन्यांनी सुशोभित व्हा आणि तुमचे घोडे आहेत, तुमच्या घोड्यांना पण सुशोभित करा आणि तुमच्या रथाला पण सुशोभित करा. आणि आज आपण जाऊन भीष्म, जे अजूनही जिवंत आहेत, त्यांना भेटणार आहे. जनरली आपण कोणा आजारी माणसाकडे जेव्हा जातो हॉस्पिटलमध्ये वगैरे भेटायला, आपण साधे कपडे घालतो है ना. आपण दागदागिने घालून लग्नाला जसं जातो चांगले कपडे घालून, तसं नाही जात. मग श्रीकृष्णांनी असा विचित्र प्रपोजल का दिला ते आपण बघूया. तर मग त्या दिवशी पांडवांनी एकदम दागदागिने घातले, घोड्यांना पण सुशोभित केलं आणि चांगले कपडे घालून हे 5 पांडव आणि श्रीकृष्ण हे गेले भीष्मदेवांना त्या बाणांच्या शय्येवर भेटायला. आणि कृष्ण आलेत आणि तिथे भीष्म आहेत आणि 5 पांडव पण आहेत. तर पूर्ण ब्रह्मांडातले मोठमोठे ऋषी मुनी पण तिथे आले. आणि त्यावेळेस भीष्मांनी काय सांगितलं असेल? त्या दिवशी भीष्मांनी आपलं तोंड उघडलं आणि पहिले शब्द काय म्हणाले माहितीये? ज्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर दुःख सोसलेत, शोषण सोसले, तो पहिले शब्द काय म्हणेल? परमेश्वर समोर आहेत. कृष्ण 5 पांडवांना घेऊन आलेत. तिथे काय म्हणेल? आपण असू तर आपण म्हणू, अरे काय तुला काही दया माया काही आहे की नाही? हा, मी एवढा चांगला माणूस आहे. आईपासून दूर होतो, कधी वडिलांपासून दूर होतो, वडिलांच्या कल्याणासाठी मी भीष्म तपस्या केली. देवव्रत माझं नाव आहे. पण मी ब्रह्मचर्य स्वीकारलं आणि एवढं सगळं करून, सगळे कष्ट सहन करून शेवटी माझ्या जीवनात काय घडलं? नेहमी माझं शोषण झालं. मला नाही वाटत परमेश्वराला काही दयामाया आहे म्हणून, असं आपण काहीतरी आरोप केला असता. पण भीष्मदेवांनी पहिले शब्द काय बोलले? भीष्मदेव त्या दिवशी पण स्वतःच्या दुःखाला बघतच नाहीये. त्या दिवशी पण त्यांना लक्षात आलं, बिचारे हे 5 पांडव आहेत, धर्मनिष्ठ आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये किती कष्ट झाले. तर त्यांना सांत्वना देणं गरजेचं आहे. आजोबा, काका, मामा नातवाला, भाच्याला, पुतण्याला काय देतात? नेहमी आश्वासन देतात, आशीर्वाद देतात. अरे तुझ्या जीवनामध्ये खूप दुःख झाले असेल, पण मी आशीर्वाद देतो, मी प्रार्थना करतो की सगळं काही चांगलं होईल. तर श्रीकृष्णांच्या देखत भीष्माने पहिले शब्द काय बोलले असतील? दाग दागिन्यांनी सुशोभित होऊन जे पांडव आले त्यांना किती छान वाटलं. आज शेवटी धर्माचा विजय झाला. 18 दिवसांचं भीषण युद्ध झालं. मला पाडलं खाली, पण निकाल चांगला लागला. निकाल काय चांगला लागला? 5 पांडवांचा विजय झाला. तेव्हा काय म्हणतात? अहो कष्टम, अहो अन्याय, यद यूयम धर्मनंदन,
जीवितुम नारहती क्लिष्टम विप्र धर्म अच्युताश्रय. म्हणतात अहो कष्टम अहो अन्यायम. बाप रे, किती कष्ट आणि किती अन्याय झाले. यद यूयम धर्मनंदन. तुम्ही धर्माचे पुत्र आहात, तुम्ही धर्माचं पालन करतात. ती कधी अधर्मी व्यक्तीच्या जीवनामध्ये जर कष्ट झाले, रोग झाले, आजार झाले, तर आपण पण समजतो की हा तर वाईट व्यक्ती आहे. वाईट व्यक्तीच्या जीवनामध्ये तर वाईट घडणारच आहे. पण भीष्म म्हणतायत यद यूयम धर्मनंदन. तुमच्या सारख्या धार्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा कष्ट होतात ते खूप त्रासदायक वाटलं मला. आणि म्हणतात तुमच्या जीवनामध्ये ऍक्च्युली इतके कष्ट झाले. जीवितुम न अर्हति क्लिष्टम. इतके तुमच्या जीवनामध्ये कष्ट झाले, ऍक्च्युली तुम्ही जगायलाच नव्हतं पाहिजे. तुमचा मृत्यू खूप आधी व्हायला पाहिजे होता, पण तुम्ही असाधारण आहात म्हणून तुम्ही जगले. नाही तर आतापर्यंत दुसरा कोणी माणूस असता तर तो मेला असता. आणि म्हणतात का असं तुम्ही जगले माहितीये? विप्र, तुम्ही ब्राह्मणांचा आश्रय घेतला. धर्माचा आश्रय घेतला. आणि अच्युत, श्रीकृष्णांचा आश्रय घेतला. कारण तुमच्यावर धर्माचे आशीर्वाद आहेत, ब्राह्मणांचे आशीर्वाद आहेत आणि श्रीकृष्णांचे आशीर्वाद आहेत म्हणून तुम्ही जगले. नाहीतर तुम्ही आधीच मेले असता. तुमच्यासोबत जे काही वाईट घडलं ते अजून कोणासोबत वाईट नाही घडू शकत. बघा, हे व्यक्ती किती साफ हृदयाचे आहेत. ज्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर अपमान झालाय, अन्याय झालाय, तो स्वतःबद्दल नाही बोलत आहे. तो नाही म्हणत आहे आज आज मी सगळं तुम्हाला हिशोब देतो माझ्यासोबत काय काय वाईट झालंय. त्याला त्या कठीण परिस्थितीमध्ये पण दुसऱ्यांना सांत्वना देण्याची भावना आहे. याला म्हणतात शुद्ध हृदय. स्वतःचे कष्ट बाजूला, पण आपल्या डोळ्यासमोर जर दुसऱ्यासोबत काही कष्ट झाले असतील, आपले दुःख विसरून त्याला सांत्वना देणे. आणि म्हणतात मलाही माहितीये, बिचारी कुंती, तिच्या जीवनामध्ये पण काय काय कष्ट घडले. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे सगळं ना सर्वम काल कृतम म्हणणे. हे ना काळाचा प्रभाव आहे. काळ शक्ती आहे ना सगळं करते. पण बघा, त्याच काळ शक्तीच्या प्रभावाने आज तुम्ही जिंकला आहात आणि शेवटी न्याय झाला. शेवटी तुम्ही राजे झाले. आणि असं म्हणून त्यांना एक शिकवण देतात. म्हणतात हे तुम्ही यन मन्यसे मातुलेयम. तुम्ही ज्यांना तुमच्या माम्याचा मुलगा समजताय, तुमच्या आईचा भाऊ कोण? वसुदेव. वसुदेवचा मुलगा कृष्ण. तर म्हणतात मामे भाऊ तुम्ही ज्याला समजताय, आद्यो नारायण साक्षात. हा आदी नारायण आहे. तुम्ही याला मामे भाऊ नका समजू. हा असाधारण व्यक्ती आहे, याची तुम्ही शरण घ्या. आणि हेच व्यक्ती सगळ्यांचं कल्याण करतात. त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे पांडवांना सांत्वना दिली. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल एक त्यांनी सहानुभूती दिली की तुमच्या जीवनामध्ये काय काय कष्ट घडलेत हे मला पण माहिती आहे. आणि नंतर म्हणतात हे जे कृष्ण आहेत ना, हे नारायण आहेत. त्यांच्या शरणाखाली आपण राहायला पाहिजे. त्यांना तिथे कंप्लेंट नाही केली. या कृष्णापासून दूर राहा. कारण याच्या उपस्थितीमध्ये माझ्यासोबत एवढं शोषण झालंय, तुमच्यासोबत पण शोषण झालंय. आता तरी याच्यासोबत जे नातं आहे ते त्याग करा, म्हणजे कमीत कमी सुखी राहाल. नाही, स्वतः कष्ट अनुभवलेत, दुसऱ्यांनी पण कष्ट अनुभवलेत, पण भक्तीचा मार्ग सोडू नका. याला म्हणतात दृढ निश्चय, याला म्हणतात दृढ श्रद्धा. तर म्हणून भीष्मदेव, महाभारतामध्ये त्याचं मन नाही दिसत आपल्याला, त्यांच्या फक्त कृती दिसतात. पण श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 9 मध्ये भीष्मदेवांचं हृदय दिसतं. आणि त्याच्यामुळे भक्ती मार्गावर 12 श्रेष्ठ महाजन आहेत. कुठून सुरू होतात? स्वयंभुव नारद शंभू कुमारो कपिलो मनु. 6 झाले. ब्रह्मदेव, नारद मुनी, शंकरजी. कुमार, चतुष्कुमार, कपिल मुनी. प्रल्हादो भीष्मो जनको बलिर्वय्या सकीर्वयम. प्रल्हाद, भीष्म, जनक महाराज, बली महाराज, सुखदेव गोस्वामी आणि शेवटचे यमराज. तर हे 12 महाजन आहेत. या 12 महाजनांमध्ये एक व्यक्ती असे आहेत ज्यांनी आयुष्यभर श्रीकृष्णांच्या विरुद्ध होते ते. बाकी हे जे 11 महाजन आहेत, हे नेहमी श्रीकृष्णांच्या वतीने होते. एक बली महाराज आहे, त्यांनी पण विपरीत केलं, पण शेवटी तर शरण घेतली, आत्मनिवेदनम केलं. पण एका अर्थाने बघा, भीष्मदेव आयुष्यभर श्रीकृष्णांच्या विरुद्ध जीवन जगले, पण तरी पण त्यांना महाजन का म्हटलंय? ते एक तत्व शिकवतायत. काय तत्व शिकवतायत?
म्हणतात जरी आपल्यासोबत वाईट झालं असेल आणि जरी आपल्या डोळ्यांसमोर कोणा भक्तासोबत वाईट झालं असेल, पण आपल्याला विश्वास पाहिजे श्रीकृष्णांच्या मनामध्ये काहीतरी विशेष प्लॅन आहे. श्रीकृष्णांनी अशी ती परिस्थिती रचली आहे. श्रीकृष्णांना काहीतरी करायचंय, काय करायचंय आपल्याला कळत नाही, पण श्रीकृष्णांना करायचंय. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये मी एवढा प्रामाणिक भक्त असताना पण कष्ट आले, आणि माझ्या डोळ्यासमोर या प्रामाणिक भक्ताच्या जीवनामध्ये पण कष्ट आले. श्रीकृष्णांना दाखवायचं होतं मोठ मोठे महारथी सगळे जण एका साईडला, कर्ण, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, जे काय कोणी घ्यायचे ते घ्या रे, तुम्हाला जे करायचं ते करा, सगळे एका बाजूला घ्या. आणि या बाजूला कोण आहे? कोणीच नाही. पण मी माझं मार्गदर्शन करून, फक्त जीभ चालवणार आहे, मी शस्त्र नाही चालवणार आहे, सुदर्शन चक्र नाही चालवणार आहे, केवळ मार्गदर्शन करून आज मी पांडवांचा विजय करून देणार आहे. कसं माहितीये काय तत्व मला सांगायचंय? जर तुम्ही अधर्माची बाजू घेतली असेल, तुम्हाला जे करायचंय ते करा, तुम्ही कधी जिंकणार नाही. आणि जर तुम्ही धर्माची बाजू घेतली असेल, जर तुम्ही माझी शरण घेतली असेल, तुमचा पराभव कधी होणार नाही. तुम्ही कितीही कमकुवत असू दे, तुम्ही कितीही कमजोर असू दे, शुद्ध भक्तीमध्ये विश्वास ठेवायची गरज आहे. आणि ती शिकवण भीष्मदेवांनी कशी दिली? आयुष्यभर शोषण होऊन, आयुष्यभर दुसऱ्या बाजूला असून. तर श्रीकृष्णांच्या शब्दांना वजन यायला पाहिजे, नमे भक्त प्रणश्यती, याच्यासाठी आयुष्यभर शोषण सहन करायला आपण तयार आहोत का? आपल्या जीवनामध्ये आपण अडचणी, कष्ट, अन्याय ओढून घ्यायला तयार आहोत का? जर असं करून श्रीकृष्णांच्या शब्दांना वजन येईल, आपण म्हणू प्रभूजी श्रीकृष्णांना शब्दांना वजन येऊ दे, पण माझं शोषण व्हायची गरज नाही. आणि त्यामध्ये पण शुद्ध भक्तीची शिकवण देत आहेत की या श्रीकृष्णांना कधी सोडू नका, या श्रीकृष्णांची शरण घ्या तुम्ही मग. अशा प्रकारे पहिल्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये भीष्म श्रीकृष्णांना खूप सुंदर प्रार्थना अर्पण करतात. आणि आज संक्रांतीच्या दिवशी श्रीकृष्ण समोर उभे आहेत, श्रीकृष्णांवर आपलं ध्यान केंद्रित करतात आणि या जगाला सोडून वैकुंठाला प्राप्त करतात. तर म्हणून आजचा जो शीर्षक होता तो होता नो कंप्लेंट्स, ओनली कॉन्ट्रीब्युशन. मला श्रीकृष्णांपासून काही तक्रार नाही, पण मी नेहमी एकच विचार करणार, श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी, श्रीकृष्णांच्या मनानुसार काहीतरी घडवून आणण्यासाठी मी काय करू शकतो म्हणून. तर भीष्म देवांचं जे संपूर्ण जीवन आहे ते या तत्वाचं प्रतीक आहे. मी काय करू? आस्क नॉट व्हॉट लॉर्ड हॅज डन फॉर मी, आस्क व्हॉट आय हॅव डन फॉर द लॉर्ड. तर भीष्मदेव शुद्ध भक्त आहेत, कधी त्यांनी काही मागणी नाही केली, नेहमी शोषण सहन केलं. आणि आज मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांना शोषणापासून आज मुक्त झाले. तर तसंच आपल्या जीवनामध्ये पण जर कोणी काय आपलं शोषण करत असेल, मानसिक शोषण करत असेल, शारीरिक शोषण करत असेल, अपमान करत असेल, तर आपण भीष्म देवांना प्रार्थना करायला पाहिजे. आपण भीष्मदेवांना प्रार्थना करायला पाहिजे, हे भीष्म, तुम्ही कशा प्रकारे दृढ निश्चयी आहात आणि तुम्ही श्रीकृष्णांना सोडलं नाही, शेवटच्या क्षणापर्यंत श्रीकृष्णांची इच्छा पूर्ती केली, शेवटच्या क्षणापर्यंत श्रीकृष्णांची स्तुती केली, शेवटच्या क्षणापर्यंत श्रीकृष्णांच्या शब्दांमध्ये वजन येण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये त्रास ओढून घेतला. मला तुमच्या शक्तीच्या समुद्रातून एक थेंब द्या. मी नाही तुमच्यासारखे कष्ट सहन करू शकत, मी तुमच्यासारखे अपमान नाही सहन करू शकत, पण मला माझ्या जीवनामध्ये कष्ट करायचे आहेत आणि श्रीकृष्णांची स्तुती करायची आहे आणि शुद्ध भक्तीच्या तत्वाला पुरावा द्यायचा आहे. तर म्हणून मला तुम्ही शक्ती द्या. आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी या तत्वाला स्मरून आपण भीष्मदेवांना प्रार्थना करू शकतो. आणि आज एक खूप महत्वाचा दिवस आहे. आज श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास स्वीकारला. श्री चैतन्य महाप्रभूंनी पण आपल्या जीवनामध्ये संन्यास घेण्यापूर्वी त्यांची खूप सुंदर आणि त्यांच्या प्रती एकनिष्ठ असणारी पत्नी विष्णुप्रिया देवी होती. त्यांच्याकडे यशोदा माई होती, प्रेम करणारी शची माता होती. त्यांच्याकडे सगळे त्यांचे मित्रमंडळी होते, श्रीवास ठाकूर, मुरारी गुप्ता, हे सगळे होते. या सगळ्या अत्यंत शुभचिंतक आणि अत्यंत प्रेमळ मंडळीचा आज श्री चैतन्य महाप्रभूंनी त्रास केला, त्याग केला, त्रास नाही. का बरं? तर त्यांना
तुम्हाला आणि आम्हाला प्रेमभक्ती द्यायची होती. अर्थात शुद्ध भक्तीच्या तत्वाला धरून ठेवण्यासाठी आणि शुद्ध भक्तीच्या तत्वाला प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आज श्री चैतन्य महाप्रभूंनी पण त्यांच्या जीवनामध्ये भरपूर कष्ट ओढून घेतले. तर म्हणून आज मकर संक्रांतीच्या दिवशी आपण श्री चैतन्य महाप्रभूंना पण प्रार्थना करू शकतो की हे श्री चैतन्य महाप्रभू, ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कष्ट ओढून घेतले पूर्ण जगाला शुद्ध भक्ती मिळण्यासाठी, तसा आमचा पण कुठेतरी कण मात्र वापर होऊ दे की शुद्ध भक्तीचा प्रसार होण्यासाठी आमचा पण काहीतरी त्याच्यामध्ये एक छोटासा हातभार लागू दे. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वांनी आजच्या या सेशन मध्ये भाग घेतला आणि आज आपण ही चर्चा केली की नो कंप्लेंट्स ओनली कॉन्ट्रीब्युशन म्हणून. तर आजच्या चर्चेला धरून जर कोणाला काही प्रश्न असेल किंवा काही शेअर करायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून शेअर करू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण तर प्रभूजी, खूप खूप दंडवत प्रणाम. धन्यवाद. हा, येस प्रभू. हा प्रभूजी, थँक्यू सो मच. आजच्या सेशन मुळे खरंच खूप लाईफ जगण्यासाठी म्हणजे भीष्म देवांना, अजून चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करण्याचा आम्हाला म्हणजे आठवण होईल. थँक्यू सो मच प्रभूजी, खूप हेल्पफुल ठरेल हे आम्हाला. थँक्यू. हरे कृष्ण प्रणाम. एक understand that we are contributing in a right way. तुमचा प्रश्न आहे ना प्रोजे म्यूट मध्ये होता. सॉरी गुरुजी, मला हे अंडरस्टँड करायचं होतं म्हणजे आपल्याला कसं समजेल की आपण जे कॉन्ट्रीब्युट योग्य कॉन्ट्रीब्युशन आहे. चांगला प्रश्न आहे हा. भीष्मदेव कोणाच्या शब्दांना वजन येण्यासाठी एवढा सगळा अपमान सहन करतायत आणि एवढा सगळा त्याग सहन करतायत? श्रीकृष्णांच्या शब्दांना वजन येण्यासाठी. येस तर जर श्रीकृष्णांच्या शब्दांचा कोणी प्रचार करतोय, श्रीकृष्णांच्या शब्दांचा प्रसार होतोय, श्रीकृष्णांच्या शब्दांना वजन येण्यासाठी कोणीतरी झटतोय आणि जर आपण तिथे कॉन्ट्रीब्युट करतोय तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? हा हा प्रभूजी. है ना? तर म्हणून प्रश्न हा नाहीये की कोण कशी वेशभूषा घालतोय. आपण श्रीकृष्णांसारखे कपडे घालू शकतो, पितांबर धोती, आणि श्रीकृष्णासाठी ते मोरपंख लावू शकतो आणि श्रीकृष्णांच्या तत्वांच्या विरुद्ध जीवन जगू शकतो. तर प्रभुपादांनी काय सोसायटी सुरू केली? इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा ड्रेस, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा अपिअरन्स सुरू नाही केली. आपल्याला आपल्या पोशाखावर काम नाही करायचंय, आपल्याला आपल्या मानसिकतेवर काम करायचंय, आपल्या चेतनेवर काम करायचंय. तर आपल्याला नेहमी करायचंय, मी जे काही करतोय त्याच्यामध्ये मी श्रीकृष्णांना प्रसन्न करीन की मी श्रीकृष्णांना दुखी करीन. वारंवार आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे, मी जे काही बोलतोय कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा, माझ्या शरीराने, माझ्या मनाने, माझ्या बोलण्याने, माझ्या वागणुकीने मी श्रीकृष्णांना प्रसन्न करीन की मी श्रीकृष्णांना त्रास देईन? जर उत्तर येत असेल की नाही, श्रीकृष्णांना मी कण मात्र का होईना, कमी का होईना, पण मी आनंद देईन, श्रीकृष्णांना प्रसन्न देईन, श्रीकृष्णांच्या ज्या आज्ञा आहेत भगवद्गीतेमध्ये त्यानुसार मी जीवन जगायचा प्रयत्न करतोय, शुद्ध भक्तांनी जे काही शिकवणी दिल्या आहेत त्यानुसार मी जीवन जगायचा प्रयत्न करतोय, सो देन युअर कॉन्ट्रीब्युशन इज ॲट द राईट प्लेस. येस ओके प्रभूजी. प्रभूजी. येस प्रभूजी, थँक्यू सो मच. आणि प्रभूजी अजून एक प्रश्न आहे. तुम्ही आता उत्तरामध्ये सांगत होते की आपण प्रचाराबद्दल बोलत होता. तर रोजी मला हे जाणून घ्यायचं की व्हॉट आर म्हणजे प्रॅक्टिकल स्टेप्स काय आहेत, जर एखादा व्यक्ती चांगला प्रचारक बनण्यासाठी प्रयत्न करू इच्छित आहे किंवा प्रचार भगवंतांचा करू इच्छित आहे, तर काय प्रॅक्टिकल स्टेप्स फॉलो केले पाहिजेत? प्रचार होतो चारित्र्याने, प्रचार जिभेने नाही होत. जिभेने आपण लोकांना आकर्षित करू शकतो, पण लोकांना जर लक्षात आलं की या व्यक्तीचं चारित्र्य तेवढं खोल नाहीये, या व्यक्तीच्या चारित्र्यामध्ये आणि त्याच्या बोलण्यामध्ये विषमता आहे, अंतर आहे, ज्या वेगाने लोक तुमच्या प्रती, तुमच्या जिभेप्रती आकर्षित होतील आणि तुमच्या दिशेने धावत येतील,
त्याच्या दुप्पट वेगाने लोक तुमच्यापासून पळून जातील. जितक्या वेगाने आपल्या वाक चातुर्याने, आपल्या वाक शक्तीने आपण लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो, गोड गोड बोलून, इत्यादी इत्यादी, त्याच्या दुप्पट स्पीडने लोक पळून जातात जेव्हा त्यांना लक्षात येतं की हा माणूस फक्त बोलतो, करत काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की चांगला प्रचार करण्यासाठी काय गोष्टींची गरज आहे? चारित्र्याची गरज आहे. जर आपलं हा चारित्र्य प्रभूजी. असेल, आपण खरोखर स्वतःला आपल्या गुरूंचे दास दास दासानुदास मानतोय, जेव्हा तुम्ही चांगलं फॉलो करता, देन यू कॅन बिकम ए गुड लीडर. तुम्ही स्वतः कोणाला फॉलो नाही करत, तुम्ही स्वतः कोणाचं आज्ञापालन नाही करत, आणि तुम्ही तुम्ही ज्यांना गाईड करणार, तुम्ही ज्यांना प्रचार करणार, तुम्ही ज्यांना प्रसार करणार, त्यांना काय सांगणार? मी जे म्हणतो ते करा. मी सांगतोय ना भगवद्गीता वाचा, मग भगवद्गीता वाचा. मी सांगतोय ना 4 माळा रोज जप व्हायलाच पाहिजे, तर 4 माळा रोज जप व्हायलाच पाहिजे. बेसिकली प्रत्येक प्रचारकाला असं वाटतं, मी जे म्हणतोय ते माझे जे ऐकणारे लोक आहेत त्यांनी करायला पाहिजे. तर आपली दुसऱ्यांकडून अपेक्षा आहे की त्यांनी आपलं ऐकायला पाहिजे, पण आपण ज्यांचं ऐकायला पाहिजे त्यांचं आपण ऐकतोय का? आणि जर आपण ते नसेल करत, तर आपण किती मोठी विषमता क्रिएट करतोय. मी कोणाचं ऐकणार नाही, मी माझ्या मनासारखं करणार, पण मी ज्यांना प्रचार करतोय त्यांनी माझं सगळं ऐकायला पाहिजे. तर जेव्हा लोकांना कळतं की आमचे प्रचारक त्यांच्या प्रती पूर्णपणे आज्ञाकारक असण्याची अपेक्षा करतात, पण आम्ही बघितलंय की आमचे प्रचारक त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांची कधीच आज्ञा पालन नाही करत, उलट त्यांना नेहमी उलट उत्तर देतात. त्या दिवशी तुम्ही किती श्लोक बोला आणि तुम्ही किती मोठमोठ्या यात्रा करा, तुम्हाला जे करायचं ते करा, लोक तुमच्यापासून पळून जाणार, कारण लोकांना लक्ष देणार. लेक्चरमध्ये प्रभूजी म्हणतात की आपण ऐकायला पाहिजे, पण स्वतःच्या जीवनामध्ये प्रभूजी त्यांच्या प्रभूजींचं कधी ऐकत नाही. हा प्रभूजी. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये जे कोणी आपले प्रेरणा स्रोत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये पण तुम्ही बघा की तुम्हाला ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते ते त्यांच्या वरिष्ठांचं ऐकतात की ते स्वतःची मनमानी करतात. जर तुम्हाला असं आढळून आलं की एक व्यक्ती आहे, तो मला सांगतो की माझं आज्ञापालन कर, पण तो स्वतःच्या वरिष्ठांचं आज्ञापालन नाही करत, त्या दिवशी त्या वरिष्ठाचा त्याग करा. कारण तो खोटारडेपणा पसरवतो. आपल्याला खोटारडेपणा पसरवायचा नाहीये, आपल्याला भगवद्गीता पसरवायची. आणि भगवद्गीता पसरवण्यासाठी श्रीकृष्ण काय म्हणतात? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनच तत्वदर्शिना. जेव्हा आपण सबमिसिव्ह असतो, प्रणिपात असतो, आपण योग्य प्रश्न विचारतो आणि आपण सेवा करतो, हे 3 गोष्टी जर आपण केल्या, तर आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्रकाशित होतं. केमिस्ट्रीचं ज्ञान, फिजिक्सचं ज्ञान टेक्स्टबुक वाचून होतं. अध्यात्माचं ज्ञान आहे आत्म्यामध्ये प्रकाशित होतं, पण ते कोणाला प्रकाशित होणार? जो प्रामाणिक आहे त्याला. तर म्हणून तुम्ही म्हणताय की प्रचार करण्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे? प्रचार करण्यासाठी क्वालिफिकेशन आहे, फर्स्ट यू वर्क ऑन युअर कॅरेक्टर, डोंट वर्क ऑन युअर कम्युनिकेशन स्किल्स, डोंट वर्क ऑन युअर स्पीकिंग स्किल्स. तुम्हाला नीट बोलता जरी येत नसेल, पण तुमचं चारित्र्य शुद्ध असेल, तर तुम्ही तुमच्या गुरु महाराजांची आज्ञा पालन करणार, तुम्ही तुमच्या गुरु महाराजांनी जे सांगितलं त्याच्यानुसार जीवन जगणार. तुमचं जीवन एक लेक्चर ठरतं. तुम्हाला वेगळं प्रवचन द्यायची गरज नाहीये. तुमचं जीवन इतकं शुद्ध असतं, तुमचं जीवन इतकं स्पष्ट आहे, तुमचं जीवन इतकं साफ आहे, लोक तुमच्या घरी येतात, म्हणतात हा माणूस काय शुद्ध जीवन जगतोय. एक गोष्ट गुरु महाराजांच्या आज्ञेविना करत नाही, किंवा गुरु महाराजांनी लेक्चरमध्ये जे सांगितलं त्याच्या सोडून करत नाही, मला या व्यक्तीला फॉलो करायचं. तर सगळ्यात बेस्ट लेक्चर आहे जे तोंडानी नाही होत. तोंडानी जे लेक्चर होतात ते द्वितीय स्तराचे लेक्चर्स आहेत. पहिल्या स्तराचे लेक्चर्स होतात ते आपल्या आचरणाने होतात. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रचारक कोण आहे? जो आचरणाने शिकवतो. तोंडाने कोणी पण शिकवू शकतो. पोपट्याला जरी शिकवलं, बोल रे सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम व्रज, पोपट पण बोलेल. आपल्याला पोपट नाही बनायचंय, आपल्याला भक्त बनायचंय. भक्त बनण्यासाठी जे काही आपण ऐकतोय त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे, आणि तो प्रामाणिक प्रयत्न श्रीकृष्णांना प्रसन्न करतो. आणि श्रीकृष्ण म्हणतात, हा किती प्रामाणिकपणे आपल्या परिस्थितीला झुंज देतोय, पण मी जे काही गोष्टी माझ्या प्रतिनिधींद्वारे व्यक्त केल्या आहेत
त्या गोष्टींना पालन करायचं हा सोडत नाहीये. त्या कृपेने आपला प्रचार होतो. त्याला प्रचार म्हणतात, नाही तर फक्त ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे, जाहिरात आहे. जाहिरात करणं आणि प्रचार करणं याच्यामध्ये अंतर आहे. जाहिरात करणं म्हणजे सगळीकडे मोठ्या तोंडाने बोलणं, पण ती जाहिरात आहे. जाहिरात, फ्रीज ची जाहिरात झाली, याचा अर्थ असा आहे का सगळेजण ज्यांनी ती जाहिरात बघितली ते तो फ्रीज विकत घेतात? नाही, जाहिरात बघितली, मजा आली, मनोरंजन झालं, त्याच्यामध्ये काहीतरी एक नवीन जोक होतो त्या जाहिरातीमध्ये. 10,000 लोक जाहिरात बघतात, 10 लोक तो फ्रीज विकत घेतात. तसं आपण अनेक वेळा जेव्हा लेक्चर देतो तेव्हा कदाचित आपण फक्त भगवद्गीतेची जाहिरात करतोय. आपण भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार नाही करत आहे. भगवद्गीतेचा प्रचार प्रसार कोण करतोय? जो तशाप्रमाणे जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. ओके, अमोल प्रभूजी. येस प्रभूजी, दिस आन्सर्स माय क्वेश्चन. थँक्यू सो मच प्रभू. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा चालेल. प्रभूजी, दंडवत प्रणाम. येस प्रभू. प्रभूजी, थँक्यू व्हेरी मच. खूप छान तुम्ही कथा सांगितलेली आहे. खूप छान छान पॉइंट्स आम्हाला नोट करायला भेटलेत. प्रभूजी, माझा क्वेश्चन असा आहे की जो आजचा टॉपिक आहे ना, नो कंप्लेंट्स ओनली कॉन्ट्रीब्युशन. तर आता जे जे म्हणजे आमचे यंगस्टर्स आहेत किंवा आमच्या याच्यानुसार तर आम्ही काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो एक छोट्या छोट्या लेवलला, तर असं थोडं प्रॅक्टिकली सांगितलं तर आहे ना आम्हाला बरं जाईल सगळ्यांनाच की कसं आम्ही इस्कॉन मध्ये किंवा आपल्या प्रभुपादांच्या मिशन मध्ये आहे ना काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो. व्हेरी नाईस क्वेश्चन. श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत वृंदावनाच्या वनामध्ये फिरतायत आणि तेव्हा मध्येच काही त्याचं कनेक्शन नाहीये, पण मध्येच वृंदावनाच्या जंगलातले जे झाड आहेत, वृक्ष आहेत, त्यांना बघून म्हणतात, अहो येशाम वरम जन्म. म्हणतात सर्व प्राणी उपजीवनम. म्हणतात अहो येशाम वरम जन्म सर्व प्राणी उपजीवनम. म्हणतात हा वृक्षाचा जन्म किती श्रेष्ठ जन्म आहे हो. तर मित्र म्हणतात का बरं? तर म्हणतात सर्व प्राणी उपजीवनम. हत्ती असू दे, बेडूक असू दे, पक्षी असू दे, मनुष्य असू दे, सर्व प्राणी उपजीवनम. सर्व प्रकारच्या प्राण्यांना जे जे लागतं ते सगळं काही एक वृक्ष पोचवू शकतो. कोणाला लाकूड देतो, कोणाला फांद्या देतो, कोणाला पानं देतो, घरटं करायला पान लागतात, कोणाला खायला फळ देतो, कोणाला सजवण्यासाठी फूल देतो, चालणाऱ्या व्यक्तीला सावली देतो आणि पूर्ण जगाला प्राणवायू देतो, ऑक्सिजन देतो. म्हणजे हे झाड तिथे उभं आहे पण किती क्रियाशील आहे, देण्यामध्ये किती क्रियाशील आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात की अहो येशाम वरम जन्म, काय श्रेष्ठ जन्म आहे हा वृक्षाचा, हा नेहमी देतो असतो तो नेहमी. तर त्याच्यानंतर म्हणतात की अशाच प्रकारे मनुष्याने पण देण्याची वृत्ती करायला पाहिजे. आणि तेव्हा म्हणतात प्राणैर अर्थैर धिया वाचा श्रेय आचरणम सदा. तेव्हा म्हणतात की देण्याचे 4 स्तर आहेत. प्राणैर म्हणजे आपली प्राण द्यायला पाहिजेत आपण, म्हणजे आपली एनर्जी द्यायला पाहिजे आपण. प्रीचिंग मिशन आहे ना, त्याच्यामध्ये आपण मदत करायला पाहिजे. आपण प्रचारकाला विचारायला पाहिजे मी काय एनर्जी देऊ. समजा कोणी म्हणालो की प्रभूजी मला ना एनर्जी द्यायला शक्य नाहीये, कारण माझ्याकडे लिमिटेड एनर्जी आणि माझ्याकडे वेळ पण नाहीये. मग अर्थहीर. अर्थहीर म्हणजे आपण काहीतरी डोनेशन देऊ शकतो. तर ज्याच्याकडे प्राण आहे, ज्याच्याकडे एनर्जी आहे, ज्याच्याकडे जिद्द आहे, कधी कधी त्याच्याकडे काही पैसे नसतात आणि पैशांनी पण काही गोष्टी विकत घेऊ शकतात ज्या प्राणशक्तीने नाही होत. तर कमीत कमी अर्थहीर. कोणी म्हणेल की प्रभूजी मी ना वेळ पण नाही देऊ शकत, मी डोनेशन पण नाही देऊ शकत. मग म्हणतात धिया. धिया म्हणजे बुद्धी. तर आपण काय म्हणायचं की काही गोष्टी, काही एक छोटीशी सेवा मला देऊन टाका, ती सेवा मी करतो छोटीशी, पण त्या सेवेची जबाबदारी लहानशी मी, तर मला ते प्लॅनिंग करायला लागेल. समजा प्रसादम सर्विंग आहे तर बघायला लागेल किती लोक आले आणि पुरेसा प्रसाद आहे का, इत्यादी इत्यादी. थोडं प्लॅनिंग करायला धिया. आणि समजा कोणी म्हणाला मी प्राणशक्ती पण नाही देऊ शकत, मी स्वतःला नाही प्रचार कार्यामध्ये लावू शकत, मी डोनेशन पण नाही देऊ शकत, माझ्याकडे जास्ती बुद्धी पण नाहीये, कधी कधी मी चुकीचे निर्णय घेतो,
मग श्रीकृष्ण चौथी गोष्ट म्हणतात वाचा. वाचामध्ये कमीत कमी आपण लोकांना सांगायला पाहिजे भगवद्गीता महत्वाची आहे. कमीत कमी आपण सांगायला पाहिजे या महिन्यामध्ये भगवद्गीता जयंती होती, कृपया ही भगवद्गीता घ्या. आणि त्याने जर उलटे सुलटे आपल्याला प्रश्न विचारले तर आपण म्हणायला पाहिजे ऍक्च्युली मी पण नवशिके आहे. असं नाही की मी खूप मोठा प्रोफेसर आहे, मी पण नवशिके आहे, 6 महिने झाले मला. पण एक लक्षात आलं मला, या भगवद्गीतेमध्ये अथांग ज्ञानाचा समुद्र आहे. आणि मला हा एक श्लोक मी ऐकला आता गेल्या 6 महिन्यामध्ये, भरपूर ऐकलं पण लक्षात काहीच नाहीये मला, मी पण मूर्खच आहे. पण हा एक श्लोक मला आवडतो. आणि तो तुमचा आवडीचा किंवा एखादा श्लोक कधीतरी ऐकला असेल, तो उघडून दाखवायचा की हा श्लोक बघा किती प्रॅक्टिकल आहे, हा श्लोक बघा किती महत्वाचा आहे. मग त्याला कळतं हा प्रोफेसर नाहीये, हा दुसऱ्यांना समजावून सांगण्याची कॅपॅसिटी नाही याच्यामध्ये, पण याची एक कॅपॅसिटी आहे, जाऊन तो लोकांपर्यंत कमीत कमी भगवद्गीतेचं महत्व पोहोच तरी करतं. जसं मी म्हणत होतो, जाहिरात तरी करू शकतो आपण. अमोल प्रभूंनी प्रश्न विचारला की प्रचार कसा करायचा, तर प्रचार करणं आणि जाहिरात करणं याच्यामध्ये अंतर केलं नाही. पण चौथी जी कॅटेगरी आहे, प्राणैर अर्थे धिया वाचा. तर वाचा म्हणजे काय, बेसिकली जाऊन जाहिरात करायची. बघा 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 भगवद्गीता बघा, गीता जयंतीच्या शुभ मुहूर्तावर 50% डिस्काउंट, एवढं तर बोलू शकतो आपण. याला काय अक्कल लागते, याला काय प्राणशक्ती लागते, याला काय डोनेशन द्यायला लागतं. जर शक्य असेल तर आपण प्राण द्यायला पाहिजे. जर शक्य असेल तर आपण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकायला पाहिजे. पांडवांनी त्यांचं संपूर्ण जीवन श्रीकृष्णांच्या सेवेत झोकलं, तर प्राणैर. ते शक्य नसेल, अर्थैर. चला, जे लोक प्राण झोकतायत, जे लोक आपलं जीवन देत आहेत, त्यांना आपण आर्थिक मदत करू शकतो. ते पण नाही शक्य आहे, थोडी बुद्धी आपण वापरू शकतो. ते पण नाही शक्य, तर कमीत कमी ही जी जीभ आहे ती बड 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 चालू असते. यांनी असं केलं, त्यांनी असं केलं, ही स्वतःला काय समजते, तो स्वतःला काय समजतो, त्याला मी बघून घेईन, हिला बघून घेईन, हेच नुसतं चालू असतं फॅमिलीमध्ये. आपण समजायला पाहिजे ही जीभ आहे किती निंदा करते, किती लोकांना नावं ठेवते. तर एक काम करूया, आपण आपल्या जिभेतून लोकांना नावं नाही ठेवूया, आपण आपल्या जिभेतून श्रीकृष्णाची स्तुती करूया. तर श्रीकृष्णांचं म्हणणं आहे प्राणैर अर्थैर धिया वाचा. हे 4 स्तर मधून आपण कुठेतरी काहीतरी स्वतःला फिक्स केलं पाहिजे. दिस इज कॉन्ट्रीब्युशन. Yes. ओके, Thank you, वाले Parag. शिकतो. Yes, Parag. थँक्यू. सो खूप खूप धन्यवाद. ज्या लोकांनी आज व्हिडिओ सुरू नाही केला, मला आज त्यांच्यापासून काही कंप्लेंट नाहीये, पण चांगलं नाही वाटत. तुम्ही पण